सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम आज ज्या ज्ञानयोग्याची जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या ग्रंथाचं पूजन केलं अशा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना मी अतिशय विनम्र भावानं प्रणाम करतो। दुसरं माझं अभिवादन आहे की ज्या क्रांतिकारक हुतात्म्यांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं अशा सर्वांच्या प्रती माझं अभिवादन आहे। त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी शिक्षणाच्या यज्ञाची सुरुवात केली अशा संस्थेच्या संस्थापकांना मी मनापासून अभिवादन करतो। या ठिकाणी उपस्थित आपल्या संस्थेचे पदाधिकारी असणारे दीपकराव मराठे, आपल्या शाळा समितीचे माननीय अध्यक्ष रणजित भाऊ हगवणे, त्यानंतर तीनही विभागांचे मुख्याध्यापक, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो। अरे पकडा पकडा पकडा, कोणीतरी अडवा अडवा असा एकदम आरडाओरडा सुरू झाला आणि सगळेजण इकडे तिकडे बघायला लागले। काय झालेलं होतं तर एका गावामध्ये माजलेला जो एक बैल होता तो सैरावैरा धावत होता आणि तो धावता धावता लोकांना धडका मारत होता, त्याच्या शिंगांनी टोचत होता, जखमी करत होता, परंतु त्यांना अडवायला मात्र कुणी पुढे येत नव्हतं। आता सगळेजण गावातल्या गल्ली बोळांमध्ये पळत होते। छोटी छोटी घरं होती, काडाची घरं असणारी, कौलाची त्याच्यामध्ये छत असणारी अशी सगळी घरं होती आणि सगळीकडे नुसती पळापळ झालेली होती। आरडाओरडा झाला। काही मिनिटं त्या बैलानं त्या गावामध्ये थैमान घातलं आणि तेवढ्यात एकदम एक 5-5.25 फूट ज्याची उंची आहे, चेहरा ज्याचा उभट आहे, कान थोडेसे लांब आहेत आणि शरीरानं जो दिसायला सडपातळ आहे असा एक तरुण एकदम धावत धावत आला आणि लोकांना वाटलं अरे याच्या अंगात तर जीव दिसत नाही, पण हा काय करणार। परंतु तो तरुण पुढे आला आणि त्यानं एकदम असा हात पुढे केला आणि त्या बैलाचे दोन्ही शिंग पकडले। आता लोक सगळे श्वास रोखून बघायला लागले, कारण त्या एखाद्या माणसानं शिंग पकडल्यानंतर त्या बैलाला हलता येईना, त्याला कुठं जाता येईना। आता ह्या तरुणाच्या लक्षात असं आलं की इतका वेळ हा जो बैल इकडे तिकडे पळत होता त्यामुळे आता दमलाय, अजून जर त्याला आपल्याला दमवलं आलं तर तो थोड्या वेळानं आपोआप शांत होईल, त्यामुळे काही झालं तरी आपण याची शिंग सोडायची मात्र नाही। एकदम असा तो निश्चय करून तो तरुण त्याच्या शिंगाला जवळपास लोंबकाळत होता। आता बैलाची उंची आपण सगळ्यांनी बघितली, 5-5.5-6 फुटापर्यंत बैलाची उंची असते आणि हा तरुणच एवढासा बुटका, 5-5.25 फुटाच्या आतबाहेर त्याची उंची होती, अंगानं अडकुळा होता, पण त्यानं पुढचे 5-10-15 मिनटं बैलाची शिंग सोडली नाहीत। बैलानं मान हलवली, हिसड्या दिल्या, त्याला शिंग मारली, त्याला पळायचा प्रयत्न केला, या त्या कोपऱ्यात घेऊन गेला, परंतु त्या तरुणानं चिकाटीनं त्या बैलाची शिंग सोडली मात्र नाही। आणि जसं त्या तरुणाच्या मनात आलं होतं की आपण आता या बैलाला दमवून टाकायचं आणि एकदा दमला की तो पळणार नाही आणि मग बाकीचे लोक येतील आणि परत त्याच्या गळ्यामध्ये तो कासरा घालतील आणि त्याला बांधून ठेवतील, तसंच झालं। काही मिनिटानंतर तो बैल एकदम थकला आणि तो हळूहळू हळूहळू शांत झाला। गावकरी पटकन पुढं आले, त्याच्या गळ्यामध्ये तो दोरखंड बांधला आणि कासऱ्याने त्याला गच्च बांधून ठेवलं। सगळेजण म्हणायला लागले अरे तू किती भारी काम केलं, तुझ्याकडं बघून आम्हाला असं वाटलं नव्हतं की तू हे काम करशील। सगळ्या गावकऱ्यांनी त्याची एकदम स्तुती केली, त्याच्या पाठीवरती शाबासकी दिली, शाबास पोरा शाबास असे वयानं मोठं असलेल्या लोकांनी त्याला सांगितलं। सगळ्या गावाला आनंद झालेला होता। पण गावातला जो सगळ्यात श्रीमंत माणूस होता ना, त्याच्याकडे खूप पैसा होता, संपत्ती होती, सावकार होता। सावकार म्हणजे कोण? सावकार म्हणजे लोकांना अडीअडचणीच्या वेळेला जे पैसे उसने देतात त्याला म्हणतात सावकार। पण तो सावकार नुसते पैसे उसने देत नाहीत, पैसे उसने दिल्यानंतर परत फेडण्यासाठी त्याच्यावरती व्याज द्यावं लागतं। तुम्ही गणितात कदाचित व्याजाची संकल्पना शिकली असाल। म्हणजे समजा आपण 1000 रुपये उसने घेतले तर त्या माणसाला 1000पेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात, मग त्याचे दर ठरलेले असतात। असा तो सावकार होता। तो म्हटला एवढा बैल अडवला तेवढं काय झालं, आपल्या आज्याने एवढं कर्ज काढलंय ते फेडायचं सोडून हे पोरगं काय करत हिंडतंय, असा तो सावकार म्हणायला लागला। आता हे गाव कुठलं होतं, कोण होता तरुण, का बरं त्या सावकाराने त्याला असं विचारलं असेल किंवा त्याच्या मनामध्ये अशी कल्पना आली असेल, असे सगळे प्रश्न आपल्या मनात आले असतील। तर हे गाव होतं आज ज्याला मध्य प्रदेश म्हणतात, त्या मध्य प्रदेशामध्ये एकदम छोटंसं गाव होतं, बिरडा असं त्या गावाचं नाव होतं। त्या बिरडा गावातला तो सावकार होता आणि त्या सावकाराची ज्याच्यावरती कर्ज होतं असा जो तरुण होता त्याचं नाव होतं तंट्या, भिल्ल समाजातला होता आणि त्या तंट्याच्या आजोबांनी कर्ज घेतलं होतं। आता त्या काळची परिस्थिती अशी होती की आज कसं की आपल्या पुण्यातल्या शहरातल्या अनेक गल्लीबोळात आपण गेलो तर अनेक बँका आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत आणि आपल्याला कर्ज मिळायला अगदी सोपं गोष्ट झालेली आहे। तुम्हाला अजून त्याचा अनुभव आलेला नाही आहे, परंतु मोठ्या माणसांना माहिती आहे। पण त्या काळामध्ये भारतामध्ये बँकांची पद्धत नव्हती आणि असे गावोगाव सावकार असायचे।
तर या तंट्या भिल्लाचे जे आजोबा होते त्यांचं गाव जवळच होतं, त्याचं नाव होतं पोखर. त्या पोखर गावी ते राहायचे. त्यांची छोटीशी जमीन होती आणि घरामध्ये काहीतरी अडचण आली, काहीतरी गोष्ट निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी सावकाराकडून कर्ज घेतलं. आता हे सावकार जे होते ते सरळ मनाने वागणारे नव्हते. बरेचसे सावकार तसे होते, काही जण अगदी प्रमाणात जे होते ते सरळ वागणारे होते, परंतु हे सावकार हिशोबाने घोटाळा करायचे आणि व्याज दिलं म्हणून दाखवायचे नाही. जुन्या मराठीत सांगतात की तो रे 3 महिन्याचं व्याज दे. 3 महिन्याचं व्याज दे म्हणजे कुठलं? होळीचं, शिमग्याचं आणि फाल्गुन महिन्याचं. आता होळी, शिमगा आणि फाल्गुन महिना हे सगळं एकाच येतं. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते, त्याला शिमगा म्हणतात. म्हणजे एका महिन्याचे 3 महिने दाखवायचे आणि 3 महिन्याचं व्याज मागायचं. अशा प्रकारचे सगळे उद्योग करायचे. त्यामुळे आजोबांचं कर्ज फिटलं नाही, ते आजोबा मेले. त्यांचा जो मुलगा होता त्यांचं नाव होतं भाऊसिंग आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं जीवनी. आता वडिलांचं कर्ज फेडावंच लागतं, जगाचा नियम आहे तो. त्यामुळं हे भाऊसिंग आणि जीवनी कष्ट करायला लागले, पण कर्ज काही फेडता आलं नाही. हळूहळू ती जमीन त्या सावकाराकडे गहाण पडली आणि ते म्हणाले की आता आपल्याला जगायला जायचं आहे, म्हणून ते दुसऱ्या गावात गेले. जवळच्या गावात गेले, बिरडा नावाच्या गावात गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्या पोटी हा तंट्या नावाचा मुलगा जन्माला आला. तेव्हा त्याचं नाव तंट्या कदाचित ठेवलेलं नव्हतं. आपल्याकडे मोठ्या माणसांना काही ठिकाणी तात्या म्हणायची पद्धत आहे बघा, तसं या मुलाचं नाव कदाचित तात्या होतं. आणि या तात्या लहानाचा मोठा व्हायला लागला, परंतु ज्या गावामध्ये बिरडा गावामध्ये गेले होते तिथं शेतमजुरी करून जगायचं आणि त्या काळामध्ये पाण्याची एवढी मोठी सोय नव्हती. आज कशी धरणं आहेत देशातल्या सगळ्या भागामध्ये, तशी धरणं नव्हती. त्यामुळे दुष्काळ पडायचा आणि दुष्काळ पडल्यानंतर माणसांना अन्न खायला मिळायचं नाही आणि माणसं उपाशी राहून राहून ते मरून जायचे. तसं एका दुष्काळामध्ये या तंट्याची जी आई होती जीवनी, तिचा मृत्यू झाला आणि जसा आपल्या पत्नीचा मृत्यू झाला तसं हे भाऊसिंग जे ते मनाने अतिशय खचले. त्यांना आता काही कष्ट करवेनात, त्यांच्याकडून मेहनत होईना, परंतु तोपर्यंत हा तंट्या तरुण झालेला होता. 16, 17, 18 वर्षाचा तो झालेला होता आणि तो सावकाराकडे गेला आणि तो सावकाराला म्हणाला की मी आता कष्ट करणार आणि मी माझ्या वडिलांचं सगळं कर्जमुक्त करणार, तुम्ही मला सांगा. आणि म्हणून त्यांनी त्या बिरडा गावामध्ये असं मेहनत करायला सुरुवात केलेली होती. आणि त्याच गावामध्ये एके दिवशी हा माजलेला बैल गावामध्ये पळत सुटला होता, त्याला अडवण्याचं काम या तंट्याने केलं. मनामध्ये विचार असा येतो की हा साधा सरळ मुलगा आपल्या वडिलांचं कर्ज फेडावं, आपली जी काही जमीन होती ती परत मिळावी, त्याच्यामध्ये शेती करावी, आनंदाने राहावं, आपलं घर बांधावं, मुलं बाळा जी होतील त्यांना शिकवावं, मोठं करावं, त्यांचं लग्न वगैरे करावं, एवढी सगळी साधी अपेक्षा या तंट्याच्या मनामध्ये होती. परंतु त्यांच्या जीवनामध्ये एकापेक्षा एक असे प्रसंग येत गेले, तिथून त्यांच्या मनामध्ये ही क्रांतीची ज्योत पेटत गेली आणि जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीमधनं त्यांच्यामध्ये एक असामान्य पुरुष दडलेला होता, तो बाहेर आला आणि इतिहासामध्ये ज्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे असं तंट्या भिल्लांनी काम करून दाखवलं. त्यांचा जन्म कधी झाला? मगाशी तुम्ही एका महापुरुषाच्या जीवनामधलं सांगितलं, वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म 1845 झाला. समजायला सोपं म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांच्या 3 वर्ष आधी, जन्मदिनांक मिळत नाही आपल्याला, परंतु 1842 तंट्या भिल्ल यांचा जन्म झाला. मी म्हटलं तसं बिरडा गावामध्ये जन्म झाला आणि लहानाचे मोठे होताना वडिलांचं कर्ज फेडायला त्यांनी सुरुवात केली. आईचा मृत्यू झाला, वडील दुःखी झाले, वडिलांचं सगळ्या जगामधनं लक्ष उडालं आणि एके दिवशी वडीलसुद्धा असे झिजून कष्ट करून ते मेले. पण मरताना या भाऊसिंगांनी तंट्याला सांगितलं होतं, हे बघ बाळा, हे बिरडा काही आपलं गाव नाही आहे, आपलं गाव पुढं आहे, पोखर नावाचं गाव आहे, पीराचं पोखर किंवा पीर का पोखर असं हिंदीमध्ये त्याला म्हणतात, ते आपलं गाव आहे आणि त्या गावामध्ये आपली थोडीफार जमीन आहे, आपल्या आजोबांनी ती गहाण ठेवली, तिथले जे पाटील आहेत ना त्यांच्याकडून आपण कर्ज घेतलं आहे, ते कर्ज जर तू फेडलंस तर ती सगळी जमीन आपल्याला परत मिळेल आणि तुला सुखानं त्या गावात राहता येईल. आता तू विचार कर, तुला शक्य असेल तर तू त्या गावात जा. आता तोपर्यंत तंट्या 25-30 वर्षाचा झालेला होता आणि त्याच्या लक्षात असं आलं की कितीही जरी मेहनत आपण या बिरडा गावात केली तरी आपली जमीन काही बिरडा गावात नाही आहे, आपली जमीन जी आहे ती पोखर गावामध्ये आहे. त्या पोखर गावामध्ये जायचं, मेहनत करायची, जे कर्ज आपल्या आजोबांनी घेतलेलं आहे ते कर्ज आपण फेडायचं आणि आपल्या जमिनीचा मालक व्हायचं आणि आपण सुखासमाधानानं राहायचं, असं निश्चय करून हा तंट्या जो होता तोपर्यंत त्याचं लग्न पण झालेलं होतं. त्याच्या पत्नीचं नाव होतं भिकी. आता आपल्याला हसायला येतं की अशी कशी नावं ठेवतात लोक, आमचं कसं नाव छान वगैरे ठेवलं आहे, प्रत्येकाचं नाव छान आहे की नाही, परंतु काळामध्ये त्या पद्धत अशी होती, अशा प्रकारची वेगवेगळी नावं आपल्याला वाचायला मिळतात, म्हणून नामाला हसायचं काही कारण नाही. तेव्हा तंट्या आणि त्याची पत्नी भिकी आणि त्यांच्या पोटी एक मुलगा पण जन्माला आलेला होता, त्याचं नाव अतिशय प्रेमानं तिने ठेवलेलं होतं. उद्या ज्यांचा जन्मदिन आहे
अशा महापुरुषाचं नाव त्यांना ठेवलेलं होतं. त्या महापुरुषाचं नाव किसन. असं किसन नावाचा मुलगा त्यांच्या पदरात होता आणि हे तिघही नवरा बायको आणि मुलगाला घेऊन ते त्या पोखर गावामध्ये परत गेले आणि तिथल्या पाटलाला भेटले. त्या पाटलाचं नाव होतं शिब्बा पाटील. हा शिब्बा पाटलाला जाऊन तंट्या भेटला आणि त्यांनी सांगितलं की हे बघा, माझ्या आजोबांनी तुमच्याकडे कर्ज घेतलेलं होतं, पण आमची जमीन तुमच्याकडे गहाण आहे. मी आज तुम्हाला शब्द देतो की मी आजोबांचं सगळं कर्ज फेडणार आहे. त्यामुळे मला तुम्ही तुमच्या शेतीमध्ये मजुरी करायला ठेवा. माझ्या मजुरीतनं जे काही पैसे येतील त्याच्यातनं तुमचं कर्ज वळतं करून घ्या. माझी जमीन परत द्या आणि माझी जमीन मिळाल्यानंतर मी सुखानं त्याच्यामध्ये शेती करेन. शिब्बा पाटलांनी म्हटलं, अरे वा वा वा, छान, आजोबाचं कर्ज पोरगा फेडणार. मला आवडलं लेका, तुझ्या अंगात एकदम जोम दिसतोय, ताकद दिसते, तू नक्की आजोबांचं कर्ज फेडणार. ठीक आहे, तू कामाला सुरुवात कर. तंट्या, त्याची पत्नी, त्यांचा मुलगा सगळे कामाला लागले. परंतु हा शिब्बा पाटील होता ना, त्याच्या मनामध्ये खरी नियत नव्हती, त्याच्या मनामध्ये खोट होती. त्यानं ठरवलेलं होतं की काही झालं तरी हिशोबात गडबड करायची, मोजमापात चूक करायची, बेरजेत चूक करायची, पण ह्याची जमीन आपल्याला परत मिळवू द्यायची नाही. योगायोगानं झालं असं, या शिब्बा पाटलाची जी मुलगी होती तिचं नाव होतं यशोदा आणि तंट्या भिल्ल यांची जी पत्नी होती भिकी, ह्या लहानपणीच्या मैत्रिणी होत्या, कारण त्या एकाच गावातल्या होत्या. त्या यशोदाने एके दिवशी सांगितलं भिकीला की अगं, माझ्या वडिलांचे विचार काही चांगले नाही आहेत, ते तुमची जमीन तुम्हाला परत देणार नाही, तुम्ही विचार करा. परंतु तंट्याला वाटलं की लोक असं खोटं कसं काय बोलू शकतात, माणसं खोटं कशाला बोलतील, खरंच असतात सगळी माणसं, अशा भाबड्या कल्पना त्याच्या मनामध्ये होत्या. आणि त्यांनी ठरवलं की आपण मेहनत करायची. असं 1-2 वर्ष मेहनत केली, पण कर्ज जेवढ्याच्या तेवढं, जेवढं कर्ज घेतलं होतं आजोबांनी तेवढंच्या तेवढं व्याजाच्या पोटीच सगळं भरणं चाललं आहे. आणि मग तंट्याला एके दिवशी लक्षात असं आलं की या शिब्बा पाटलांनी आपल्याला फसवलं आहे. तो म्हणतोय तोंडानं की तुमची जमीन परत देणार आहे, पण तो जमीन आपल्याला परत देणार नाही. आणि मग एके दिवशी या साध्या सरळ मनाच्या तंट्या भिल्लाला अतिशय राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी काय केलं, जी जमीन होती ना त्याच्या वडिलांनी सांगितलेली आजोबांची, त्या जमिनीच्या तिकडे गेला, तो शेतामध्ये गेला आणि तिथं बघितलं, तिथं या शिब्बा पाटलाचा एक गडी नोकर जो होता तो काम करत होता. तंट्याने हातामध्ये घेतली मोठी काठी आणि त्या नोकराला इतकं बदलून काढलं, तो नोकर पळत गेला, मारलं, वाचवा करत तो शिब्बा पाटलाकडे पळत गेला. आता झालं, शिब्बा पाटील रागावला. असं भांडण झाल्यानंतर काय करतात, भांडण झाल्यानंतर कुणाकडे तक्रार करतात, पोलिसांच्याकडे तक्रार करतात. पोलिसांच्याकडे तक्रार गेली, चौकशी झाली आणि पोलिसांनी या तंट्याला पकडून नेलं. पण त्या गावामध्ये जसं शिब्बा पाटील हा तंट्या भिल्ल यांना त्रास देणार होता, त्यांची मुलगीच यशोदा याला मदत करणार होती. तसा नहाल नावाचा एक मित्र होता, तो त्यांना मदत करणार होता आणि त्यांनी सांगितलं की आपण वकील देऊ, वकिलांना सांगू, आपण काहीतरी करू. परंतु कोर्टामध्ये केस चालली आणि कोर्टामध्ये तंट्या भिल्लाला 2 वर्षाची शिक्षा झाली. आता दरम्यानचे काही महिने तुरुंगात गेले, पण हा नहाल म्हटला आपण खालच्या कोर्टातनं आपल्याला शिक्षा झाली, पण वरच्या कोर्टात जाऊ. मग वरच्या कोर्टात अर्ज गेला आणि वरच्या कोर्टात अर्ज गेल्यानंतर मात्र वरच्या कोर्टाने तंट्या भिल्ल यांना सोडून दिलं, कारण त्यांच्या वाडवडिलांची जमीन आहे आणि कागदोपत्री ते सिद्ध झालं. तंट्या गावामध्ये परत आला. आता आजपर्यंत त्या गावातले जे जमीनदार होते, सावकार होते, त्यांना हीच गोष्ट माहिती होती की त्यांनी कशाही प्रकारे हिशोब लिहायचे, लोकांच्यावरती अन्याय अत्याचार करायचे, मारहाण करायची, त्यांची जमीन लुबाडायची, आपल्याकडेच ठेवायची. पण आज इतक्या वर्षांत पहिल्यांदा असं झालं होतं की कुणीतरी पाटलाच्या विरोधात उभं राहून खटला जिंकलेला होता आणि तो परत गावामध्ये आलेला होता. आता ह्या शिब्बा पाटलाला असं लक्षात आलं की अरे, आपण जर आता काही केलं नाही तर आपली काही धडगत नाही. जसं तंट्या भिल्लांनी खटला केला आणि आपली जमीन स्वतःची परत मिळवली, तसं बाकीचे लोक आपली जमीन परत मिळवली आणि स्वतःची जमीन आहे कुठं आपल्याकडे. असं लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला एक नातेवाईक होता, त्या नातेवाईकाला सांगितलं. त्या नातेवाईकाचं नाव होतं हिम्मत पाटील. भुईफल असं नावाचं जवळच गाव होतं, एक 5-10 मैलावरती गाव होतं. म्हणजे आज आपण वारज्यात बसलो आहे तर कोथरूडला गाव आहे, अशा पद्धतीचं गाव. त्या हिम्मत पाटलाला सांगितलं की बघा पाहुणे, अशा खटला झाला आणि हा मुलगा परत आला आहे आणि जमीन त्याला परत द्यावी लागली मला. हिम्मत पाटील म्हणाला की ठीक आहे, आपण काहीतरी युक्ती करायची. आणि हिम्मत पाटलांनी युक्ती काय केली, हिम्मत पाटलांनी स्वतःच्याच घरच्या वस्तूंची चोरी घडवून आणली आणि चोरीचा आळ घेतला तंट्या भिल्लावरती. मित्रमैत्रिणींनो, आपल्या देशामध्ये दुर्दैवानं असं झालं, इंग्रजांच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार झाले, पण एक वेगळा विलक्षण अत्याचार इंग्रजांनी केला. ते म्हणजे त्यांनी काही ठराविक जातींना गुन्हेगार जमाती ठरवून टाकलं.
म्हणजे तुम्ही जन्माला आलात म्हणजेच गुन्हेगार, तुम्ही अमक्या अमक्या जातीत जन्माला आलात म्हणजे तुम्ही गुन्हेगार, तुम्ही काही करायची गरजच नाही, कारण तुम्ही गुन्हेगाराच्या जातीत जन्माला आलाय. अशा प्रकारच्या त्यांनी जातींची एक लिस्ट केली, त्याला गुन्हेगारी टोळ्या किंवा गुन्हेगारी जाती असं नाव दिलं. आणि त्यामुळे कुठल्याही गावामध्ये अशा प्रकारची चोरीमारीची घटना घडली की पोलीस काय करायचे, बरोबर जाऊन त्या जातीतल्या एखाद दुसऱ्या तरुणाला आणायचे, त्याला बेदम मारहाण करायचे, मारहाणीपोटी तो कबूल करायचा, कोर्टामध्ये खटला चालायचा. आणि जरी चोरी केली नसली, जरी गुन्हा केला नसला, तरी मारहाण वाचण्यासाठी आणि घरच्यांचे सगळे हाल टाळण्यासाठी लोक गुन्हा कबूल करायचे. तसंच तंट्याच्या बाबतीत झालं. या हिम्मत पाटलांनी खोटा खटला त्याच्यावरती चालवला, कोर्टामध्ये खटला चालला, पाटलांनी पैसे दिले, खोटी साक्ष दिले लोकांनी, आणि गुन्हा तिथं सिद्ध झाला. जो गुन्हा केलाच नव्हता तो गुन्हा सिद्ध झाला. आणि तंट्या भिल्ल आणि त्याचा जो एक मित्र होता, त्या मित्रा दोघांनाही शिक्षा झाली आणि 1 वर्ष त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं. आता आज जशी भारतामध्ये प्रांतांची रचना आहे ना, म्हणजे आपला आज महाराष्ट्र राज्य आहे, वरती आपल्या मध्य प्रदेश आहे, तुमच्या सगळ्यांना नकाशा माहिती आहे. तर त्या काळामध्ये अशी रचना नव्हती. त्यावेळेला मुंबई प्रांत होता आणि मध्य प्रांत होता, सेंट्रल प्रॉव्हिन्स किंवा सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार नावाचा एक प्रांत होता, म्हणजे विदर्भ. तर नागपूर हे त्याचं मुख्यालय होतं, म्हणजे आपला आजचा विदर्भ प्रांत आहे. आणि मध्य प्रदेशचा खालचा काही भाग आहे, हा सगळा मिळून होता. आणि त्याचा मुख्य तुरुंग जो होता तो नागपूरमध्ये होता. मग तंट्या भिल्ल यांना 1 वर्ष नागपुरात जावं लागलं, 1 वर्ष तुरुंगात राहावं लागलं. गुन्हा काय केला होता का? गुन्हा काही केलेला नव्हता. तंट्याच्या मनामध्ये अतिशय चीड आली, परंतु 1 वर्ष तिथं कारावासात गेल्यानंतर ते परत आले. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की जर आपण परत या पोखर गावामध्ये राहिलो तर परत आपल्यावरती खटला होणार, परत आपल्याला त्रास दिला जाणार. म्हणून त्यांनी गाव बदललं आणि जवळच्या एका गावाला ते गेले. हिरापूर नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी त्यांना एक जीवाभावाचा मित्र भेटला. त्या जीवाभावाच्या मित्राचं नाव बिजनिया, असं त्या मित्राचं नाव. आता पुन्हा असंच झालं, जसं सिनेमामध्ये एखादी गोष्ट घडावी किंवा आपण क्रिकेटचे सामने बघतो आणि ॲक्शन रिप्ले आपण बघतो, एखादा बॉल टाकला आणि विकेट पडली की परत 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 ते दाखवतात, तसं परत त्यांच्या आयुष्यात घडलं. परत काही दिवसांनी शेजारच्या एका गावामध्ये चोरी झाली आणि तंट्या भिल्लावरती तर आत्तापर्यंत एक आरोप सिद्ध झालेला होता, त्याला 1 वर्षाची शिक्षा झालेली होती, म्हणजे तो गुन्हेगारच होता. पोलिसांनी परत पकडलं, तंट्या भिल्लला पकडलं, त्यांचा मित्राला बिजेनियाला पकडलं, परत सगळे खोटे साक्षी पुरावे, परत ह्या दोघांना 3 महिन्याची शिक्षा झाली. आणि 3 महिन्याच्या शिक्षेसाठी ते आतमध्ये गेले. आता आतमध्ये गेल्यानंतर तो बिजनिया जो होता तो जरा रागीट होता. आत्तापर्यंत तंट्या भिल्लांनी समजुतीनं, शहाणपणानं, शांतपणानं मार्ग काढलेला होता. परंतु तो बिजनिया सांगायचा, हे जे पैसेवाले लोक आहेत ना, हे आपल्याला असंच त्रास देणार, ह्यांना सरळ सांगून समजणार नाही, यांच्या विरुद्ध आपण हत्यार उचललं पाहिजे, यांच्या विरुद्ध आपण संघर्ष केला पाहिजे. आणि ह्या श्रीमंतांना जे पाठीशी घालतात ते कोण आहेत? त्यांना पाठीशी घालणारे इंग्रज आहेत. ते आपल्या देशातले नाही आहेत, ते आपल्या देशात आले आणि आपल्याला त्यांनी गुलाम बनवलं, त्यांच्या विरुद्धसुद्धा आपण संघर्ष केला पाहिजे, असं बिजनियानी त्याला हळूहळू सांगायला सुरुवात केली. हळूहळू तंट्याच्या मनामध्ये बदल यायला सुरुवात झाली. 3 महिन्याचा कारावास संपला आणि ही दोघं मंडळी बाहेर पडली. दोघं मंडळी बाहेर पडल्यानंतर परत एक गाव बदललं. पुढच्या गावी जाऊन त्यांनी राहायला सुरुवात केली. आणि आता तर काय जवळ जमीन नाही आहे, मग जगण्यासाठी काय करायचं? मोलमजुरी करायची. मोलमजुरी करायची म्हणजे शेतामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची कामं करायची, हमाली करायची, लोकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारची कष्टाची कामं करावी लागतात, ती कष्टाची कामं करायची. असं नवरा, बायको आणि त्यांचा मुलगा असे सगळे कष्टाला लागले. असेच काही दिवस गेले. आणि या दरम्यानच्या काळामध्ये अजून एक गोष्ट घडली. एके दिवशी तंट्या भिल्ल त्याचे सगळे घरचे लोक बसलेले असताना पळत 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 त्याचा गावातला जो मित्र होता नहाल, तो पळत पळत आला. तंट्याला एकदम आनंद झाला, अरे इतक्या महिन्यांनी आपला मित्र भेटला, ये दोस्ता, कसा आहेस, काय आहेस, असं करून त्यानं प्रेमाने जवळ बोलवलं, बसवलं. पण तो नहाल इतका पळत आलेला होता की त्याच्या तोंडातनं शब्द फुटेना. श्वास घे जरा, दम घे जरा, पाणी पी, गुळ पाणी पी, असं सांगून तो नहाल बसला. आणि नहालनी जे सांगायला सुरुवात केली ते फार भयंकर होतं. भयंकर अशासाठी होतं की परत एकदा चोरी झालेली होती आणि हा जो हिम्मत पाटील होता, ज्यांनी जुन्या खटल्यामध्ये तंट्या भिल्लांना अडकवलेलं होतं, त्या तंट्या भिल्लला परत एकदा अडकवायची त्यांची सगळ्यांची एक चालाकी सुरू झालेली होती. आणि त्या नहालने सांगितलं, हे बघ तंट्या, चोरी झाली आहे, चोरी अमक्याच्या घरी झाली आहे, जो चोरीचा माल आहे म्हणजे जे काही दागिने वगैरे पकडलेले आहेत ते दुसऱ्याच्या घरी सापडले. पण या हिम्मत पाटलांनी जाऊन सांगितलं आहे, त्याला पैसे दिलेत आणि त्याला सांगितले पोलिसाला जाऊन सांग की तंट्यांनी माझ्या घरात आणून हे दागिने टाकलेत आणि मी काही चोरी केलेली नाही, त्याच्यासाठी तुला पैसे देतो.
आता माणसाला काय, पैशासाठी माणसं तेव्हाही खोटं बोलवते ती, आज देखील खोटं बोलतात. आणि तंट्याला हे कळल्यानंतर तंट्यांनी ठरवलं की आता गावात राहणं धोक्याचं आहे आणि म्हणून जवळच्या जंगलामध्ये आश्रय घेतला. आता तुम्हाला महाराष्ट्राचा आपल्या भूगोल माहिती आहे. आपला पुणे जिल्हा आहे, त्याच्यावरती नगर जिल्हा आहे, त्याच्यावरती नाशिक जिल्हा आहे, नाशिकच्या शेजारी धुळे जिल्हा आहे, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, पुढे जळगाव जिल्हा, याच्या सीमारेषेवरती एक पर्वत आहे. त्या पर्वताचं नाव काय आहे? सातपुडा पर्वत आहे. आणि सातपुडा पर्वत उतरून आपण ज्यावेळेला मध्य प्रदेशात जातो त्यावेळेचे जे तिकडचे सगळे जिल्हे आहेत, होशंगाबाद आहे, त्याच्यानंतर खरगोन आहे, गोंदिया खरगोन आहे आणि होशंगाबाद आहे, हे सगळे जे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांना मिळून निमाड असं नावाचा प्रदेश होतो. आता महाराष्ट्रात आपण कसं म्हणतो, मुंबईला लागून जी किनारपट्टी आहे सगळी समुद्र किनारपट्टी, त्याला काय म्हणतो आपण? कोकण विभाग आहे. त्यानंतर नागपूर कुठं आहे? विदर्भात आहे. आपण कुठं आहोत? पश्चिम महाराष्ट्रात आहे. असे जसे विभाग आहेत तसे मध्य प्रदेशामधल्या त्या सगळ्या विभागाला निमाड असं नाव दिलेलं होतं. आणि त्या निमाडचे ब्रिटिशांनी 2 भाग केलेले होते. एक होता पश्चिम निमाड आणि एक होता पूर्व निमाड. पश्चिम निमाड जो होता तो होळकरांच्या, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, त्यांचं जे संस्थान ज्या भागात होतं त्याला पश्चिम निमाड म्हटलं जायचं. आणि पलीकडच्या बाजूला ब्रिटिशांच्याकडे काही प्रदेश आणि जे शिंदे होते, ग्वाल्हेरचे शिंदे होते, त्यांची जागिरी होती, त्याला पूर्व निमाड म्हटलं जायचं. तर या सगळ्या पट्ट्यामधली ही सगळी गावं आहेत, मी जी सांगतो ती सगळी या निमाड प्रदेशातली गावं आहेत. आणि मग तंट्या आणि बिजनिया आणि त्यांना अजून एक मित्र मिळाला, त्याचं नाव होतं दौल्या. हे सगळे निहाल नाही, अजून एक नवीन मित्र मिळाला होता, त्याचं नाव होतं दौल्या. असे तिघं मिळून जंगलामध्ये निघून गेले, कारण पोलिसांनी आपल्याला पकडता कामा नये. कारण 2 वेळेला खोटे आपल्यावरती आरोप ठेवले गेले, खोटी आपल्याला शिक्षा झाली. जवळपास 1.5-2 वर्ष आपले तुरुंगात गेले, कारण नसताना, आपण गुन्हा केलेला नसताना. आता काही पोलिसांच्या हाती लागायचं नाही म्हणून ते त्या जंगलामध्ये गेले. आणि त्या जंगलामध्ये एक मंदिर होतं, प्राचीन असं जगदंबेचं मंदिर होतं. आणि त्या ठिकाणी एका सिद्ध पुरुषांनी 100 वर्षापूर्वी समाधी घेतली होती, म्हणजे 18व्या शतकात 1750च्या आगेमागे त्यांनी समाधी घेतली होती. त्यांचं नाव होतं शिवबाबा. त्यांची समाधी अतिशय जंगलामध्ये खूप आत होती. त्या जंगलामध्ये चालत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता, कुठल्याही प्रकारचा रस्ता नव्हता. बैलगाडी तर जायची नाही, घोडा पण जायचा नाही, माणसाला देखील चालतच जावं लागायचं. त्या जंगलामध्ये ते जगदंबा मातेचं मंदिर होतं, शिवबाबाची समाधी होती आणि त्याच ठिकाणी जवळ एक गुहा होती. त्या गुहेमध्ये जायचं आणि तिथं लपून राहायचं असं या तिघांनी ठरवलं. आता जंगलामध्ये गेल्यानंतर राहायची काय सोय? जंगलामध्ये गुहेमध्ये राहायची सोय झाली. नदी होती, सुक्ता नावाची नदी तिथून वाहते, नदीचं पाणी आहे प्यायला, राहायची सोय झाली, प्यायच्या पाण्याची सोय झाली. पण खायचं काय? जंगलामध्ये गेल्यानंतर वनवासी समाजाला किंवा जनजाती समाजाला खायचं काय याचा प्रश्न पडत नाही. त्याचे 2 उत्तरं त्यांच्याकडे असतात. कुठली 2 उत्तरं असतात? जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात, ती फळं काढून खायचं. किंवा दुसरं उत्तर काय असतं? जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी असतात, त्या प्राण्यांना मारून खायचं. पण असं किती दिवस करणार? रोज तरी शिकार मिळते का? 12 महिने फळं असतात का? 12 महिने काही फळं असत नाहीत, रोज काही शिकार मिळत नाही. हळूहळू त्यांची उपासमार घडायला लागली. आणि एके दिवशी असं ते त्यांच्या गुहेजवळ बसले होते आणि लांबून एक माणूस येताना त्यांना दिसला. जसा माणूस तो जवळ आला 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 तेवढ्यात बघितलं, तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं. हे तंट्या बिल्ल म्हणाले, अरे हा तर कालू आहे. आपला जो पोखर गाव आहे ना, त्या पोखर गावामधला जो शिवा पाटील आहे ना, भिवा पाटील आहे ना, त्याचा तो भाऊ आहे, पकडा त्याला. एकदम क्षणार्धात हे 2 जण पुढं गेले आणि त्या कालूला पकडून आणलं. कालूनी ओळखलं तंट्याला, कारण एकाच गावचे दोघे. आणि कालूनी सांगितलं, तुझ्या सगळ्या लोकांनी आमच्यावरती अत्याचार केले, आता तुला काही सोडत नाही. आणि मग तंट्यांनी गावामध्ये निरोप पाठवला, कालूला पकडून ठेवलं आहे, जर त्याला सोडून न्यायचं असेल तर 100 रुपये तुम्ही आम्हाला दंड दिला पाहिजे. आता 100 रुपये म्हणजे आपल्याला फार वाटत नाही, बरोबर? 4-5 मित्रांच्यामध्ये वडापाव खाल्ले की 100 रुपये संपतात. पण त्या काळामध्ये 100 रुपयाला किंमत होती आणि 100 रुपयामध्ये जवळपास 3 तोळ्याचं 4 तोळ्याचं सोनं यायचं. म्हणजे तुमच्या आईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि हातातल्या पाटल्या साधारणपणे एवढे दागिने त्याच्यात व्हायचे. एवढी 100 रुपयाला किंमत होती. आता हे 100 रुपये देतात, न देऊन करतात काय? मग त्या भिवा पाटलांनी नाईलाजानं 100 रुपये दिले आणि त्या कालूला यांनी सोडून दिलं. आता इथून पुढच्या घटना ज्या आहेत ना, त्या क्रमाक्रमाने इतक्या वेगाने घडत गेल्या. आता मात्र परत एकदा या सगळ्या लोकांना लक्षात आलं. मग त्याच्यामध्ये भिवा पाटील होता, त्याच्यामध्ये हिम्मत पाटील होता, त्याच्यामध्ये शिब्बा पाटील होता, हे सगळे लोक होते. आणि यांच्या लक्षात असं आलं की आता जर आपण काही केलं नाही तर आपलं काही खरं नाही. आज एका माणसाला पकडलं आहे, 100 रुपये घेऊन सोडून दिलं आहे, पुढच्या वेळेला पकडल्यानंतर सोडून देतील याची खात्री काय? सोडून देतील, पण कुठून सोडून देतील? जगातनंच सोडून देतील.
अशी भीती त्यांना वाटली आणि ह्यांनी एक कपट रचायचं ठरवलं. याच गावामध्ये सरदार नावाचा एक यांचाच भाऊबंद होता, त्याचा मोहन नावाचा मुलगा होता. एके दिवशी हे सगळे जंगलात हिंडत असताना, तंट्या, त्यांचा मित्र बिजनिया, दौल्या हे सगळे येत असताना एके दिवशी त्यांना मोहन येताना दिसला. अरे मोहन, तू इकडं कसं काय? मोहन म्हटला, माझे वडील फार रागावले मला, ते माझं काय ऐकत नाहीत, मला पाहिजे तसं करून देत नाहीत. मी आज घर सोडून आलो आणि तू जसं आता जंगलात राहतो तसंच मी तुझ्यासोबत राहणार. तू माझ्या सोबत राहायचं, मला तुझ्यासोबत घे आणि जंगलात राहायचं कसं शिकव. माझ्या वडिलांच्याकडे मला जायचं नाही, मला गावात राहायचं नाही, मला घरात राहायचं नाही. तंट्याला एकदम खरंच वाटलं की अरे या मुलाला खरंच त्याच्या वडिलांनी त्रास दिला असेल, कारण ह्याच मंडळींनी त्याला त्रास दिलेला होता आणि तंट्यांनी त्याला आपलं बरोबर ठेवलं. मग आज या ठिकाणी, उद्या या ठिकाणी, कारण पोलीस केव्हा पकडतील याचा अंदाज नाही. आपण कसं की आज जाऊन आपल्याच घरी झोपणार, उद्या जाऊन आपल्याच घरी, परवा जाऊन आपल्याच घरी, आपल्याला भीती नाही कारण आपण काही गुन्हा केलेला नाही. पण तंट्याच्या मागे पोलीस असल्यामुळे आज या गुहेत राहायचं, मग 5-10 किलोमीटर जायचं, उद्या तिकडे राहायचं, मग परवा इकडे जायचं, असं सगळ्या जंगलात फिरत राहायचं. 2-5 दिवसामध्ये हा मोहन जो होता ना तो एकदम रडकुंडीला आला, कारण घरी सगळं काम करायची सवयच नाही. हाताखाली नोकर चाकर होते, मोठी जमीन जुमला होता, काम करायची सवयच नाही. तो एकदम इतका दमला, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि शेवटी तो मोहन म्हणाला की आता मला काही होत नाही. तंट्या पण म्हणाला, अरे जा बाबा, तू घरी राहा तुझ्या. मग मोहन म्हणाला, हे बघ, मी जर आता एकटा घरी गेलो ना तर माझे वडील काय मला घरात घेणार नाही. तू असं कर, तू आमच्या घरी ये, आमच्या वडिलांची समजूत घाल, तुझं ऐकतील ते, कारण तुला घाबरतात सगळे लोक, तुझं ऐकतील, तू समजूत घाल आणि मला परत घ्यायला सांग. तंट्याला खरं वाटलं. आता आत्तापर्यंत माणसाच्या चांगुलपणावरती विश्वास ठेवला होता, त्यामुळे खरंच आपला मित्र मोहन अडचणीत आहे, त्याला आपण घरी नेऊन सोडायचं असं ठरवून तंट्या परत आपल्या पोखर गावामध्ये गेला. संध्याकाळची वेळ होती. त्याच्या वडिलांनी सांगितलं, अरे या मोहन, अरे मोहन कुठं होता, तुझी आठवण किती येत होती, मी आजारी पडलो, तुझी आई आजारी पडली, घरचे लोक आजारी पडले. असं सगळं करून त्यांनी सांगितलं. बसा म्हणे, तुम्ही आलात एवढे तुमचा पाहुणचार करतो. त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी झाला आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी एकदम अचानक पोलीस आले आणि त्या पोलिसांनी तंट्याला पकडला आणि परत एकदा खटला सुरू झाला. आता खटला सुरू झाला. खटल्यामध्ये जे न्यायाधीशांच्या पुढे खटला होता, खांडवामध्ये न्यायाधीश होते, त्यांच्यापर्यंत खटला सुरू झाला आणि आत्तापर्यंत तंट्या, बिजनिया, दौल्या ह्यांना सगळ्यांना पुरेसा अनुभव आलेला होता या सगळ्या लोकांचा आणि ब्रिटिशांचा देखील. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की आता आज खटल्याची सगळं सुनावणी पूर्ण झाली, साक्षी पुरावे झाले, कालूला कसं पळून नेलं, खंडणी कशी मागितली, 100 रुपये कसे दिले वगैरे वगैरे, हे सगळा पाढा तिथं वाचला गेला. आणि आता न्यायाधीश महाराज म्हणाले, आज सगळ्यांचं मी म्हणणं ऐकून घेतलं आहे, आता मी उद्या निकाल देणार आहे. रात्री तुरुंगात गेल्यानंतर ह्या तिघांच्याही लक्षात आलं उद्या निकाल काय लागणार, हे या तिघांच्याही लक्षात आलं. सांगायची वेगळी गरज नव्हती. उद्या आपल्याला गुन्हेगार म्हणून सिद्ध करणार, दोषी म्हणून सिद्ध करणार. आता शिक्षा किती दिवसांची होते, किती वर्षांची होते, एवढाच तेवढा प्रश्न होता. आता हीच संधी आहे, आजची रात्रच आपली आहे. आजच्या रात्री जर आपण काही केलं नाही तर उद्या परत आपण तुरुंगामध्ये खितपत पडणार आहोत, त्या तिघांच्या लक्षात आलं. आणि मग ज्या कोठडीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं त्या कोठडीमधल्या ज्या भिंती होत्या, त्या काळातल्या भिंती मातीच्या असायच्या, विटा पण मातीच्या असायच्या, चुन्यानं त्याला सारवलेलं असायचं आणि अशी उंच खिडकी होती. मग ह्याच्यातल्या कोणीतरी असं हात वरती केला, खिडकीला हात लागला आणि त्याच्या लक्षात असं आलं की खिडकीच्या ठिकाणी असं थोडा तिथे पोपडा निघाला आहे. आणि मग त्याला असं नखानी खरवडायला सुरुवात केली. 2-3 तास खरवडल्यानंतर तिथं असं मोठी अशी भेग तयार झाली. मग या तिघांनी ताकद लावली आणि ती जी सगळी खिडकी ती ओढून काढली. आणि त्या ओढून काढलेल्या खिडकीतून आता उद्या परवा काय होणार आहे, दहीहंडी होणार आहे. दहीहंडीत कसं करतात, खाली एक माणूस उभा असतो, त्याच्यावरती एक थर असतो, त्याच्यावरती एक थर असतो. अशा तिघांनी एक छोटीशी तिघांची दहीहंडी केली. ते तिघंही त्या खिडकीतून बाहेर पडले. आता बाहेर पडल्यानंतर खिडकीच्या बाहेर आपल्या शाळेला जसं कंपाऊंड आहे तसं त्या तुरुंगाला सुद्धा असं कंपाऊंड होतं. त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, तर त्या काळामध्ये बाहेर पडण्यासाठी एक सोपा मार्ग सगळ्या पुरुषांच्याकडे असायचा. तो असायचा म्हणजे सगळे पुरुष त्या काळात धोतर नेसायचे. धोतर सोडलं की त्याची अशी लांबलचक दोरीसारखी दोरी तयार होते. एक जण खाली, हा स्वतः तंट्या जो होता खाली उभा राहिला, बिजनिया त्याच्या पाठीवरती उभा राहिला, दवल्याने त्याला मदत केली, एकाने धोतर काढून दिलं, त्याला दगड बांधला, वरती टाकला. आता एक दोरी तयार झाली, दोरीनं तो भिंतीवर चढला, खालच्यांना वरती ओढून घेतलं, सगळ्यात शेवटी तंट्यावरती गेला. आणि तिथं मात्र एक विलक्षण गोष्ट तंट्याने केली. आता ते कोण होते, ब्रिटिशांच्या दृष्टीनं गुन्हेगार होते. ते काय करत होते, पळून चाललेले होते. पळून चाललेला माणूस काय करतो, शांतपणे पळून जातो का नाही, का गाजावाजा करत पळून जातो.
तो शांतपणे पळून गेला नाही. त्या ठिकाणी तंट्याचा एक नवा अवतार जन्माला आला. तंट्या त्या भिंतीवरती उभा राहिला आणि तो मोठ्यानं ओरडला. त्याच्या मिशा होत्या असं त्याच्या चरित्रामध्ये वर्णन केले. आपल्या मिशीला असा ताव देतात, तुम्ही सिनेमात वगैरे बघितलं असेल. मिशीवरती असा हात फिरवला आणि तो म्हटला, तुम्ही इतके दिवस मला खोट्या आरोपांनी डांबून ठेवलं, आता याद राखा, तुमचे आता दिवस भरले, तुम्ही मला पकडून दाखवा, हे तुम्हाला माझं आव्हान आहे. असं उघड आव्हान देऊन हे तिघजण अंधारामध्ये उड्या मारून पळून गेले. जेलची घंटा वाजायला लागली, पोलीस इकडे तिकडे पळायला लागले, परंतु रात्रीच्या अंधारात हे तिघही सापडले नाहीत आणि तिघं जंगलामध्ये निसटून गेले. कालीभीत नावाचं एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये गेले. हळूहळू या तंट्याच्या पराक्रमाची जी बातमी होती ती सगळ्या भागामध्ये पसरली आणि हळूहळू प्रत्येक गावातनं 1 तरुण, 2 तरुण, 3 तरुण असे त्याच्याकडे यायला लागले. बघता बघता या तिघांचे 20-25 जण झाले, 25चे 50 जण झाले, असे लोक वाढायला लागले. पण जगामध्ये मित्रमैत्रिणीने एक लक्षात ठेवा, जगामध्ये सगळीच माणसं वाईट आहेत का? जगामध्ये सगळीच माणसं वाईट नाहीत. जगामध्ये काही माणसं वाईट आहेत, काही माणसं चांगली आहेत, काही माणसं काही वेळेला वाईट असतात, काही वेळेला चांगली असतात किंवा उलटं पण असतं. आजपर्यंत जसा तंट्याला वाईट माणसांचा अनुभव जास्त आलेला होता, पण चांगल्या माणसांचा पण त्यांना अनुभव आला. सुंदरेल नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणचे जे पाटील होते ना, ते पाटील अतिशय मन मोकळे आणि चांगले होते. आपल्याकडे जसं म्हणतात ना की एकदम सज्जन माणूस आहे, तसा तो सज्जन माणूस होता. आणि ते तंट्याचे मित्र झाले आणि तंट्याला सांगितलं की तू माझ्याकडे ये, मी तुझा आदर सत्कार करतो. तंट्या आपल्या साथीदारांना घेऊन त्याला भेटायला गेला आणि त्या काळात त्यांनी त्याला 16 रुपयाची मदत पण केली. आज 16 रुपयाची किंमत आपल्याला जाणवणार नाही, पण 16 रुपयामध्ये त्यावेळेला 1 तोळा सोनं येत होतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आजच्या भाषेमध्ये 1 लाख रुपये त्याला दिले, असं साधं सोपं आपण लक्षात ठेवूया. अशा सुंदरेलच्या पाटलांनी मदत केली. असं हळूहळू लोकांनी मदत तयार करायला सुरुवात केली. आणि मग तंट्याच्या लक्षात असं आलं की आपली 5-50 माणसं आहेत, ही 5-50 माणसं त्यांना जगवायचं कसं? किती दिवस तुम्ही फळं खाणार, किती दिवस तुम्ही प्राणी मारणार? पण तंट्याच्या हळूहळू लक्षात असं आलं की आपल्याला जसं शिब्बा पाटलांनी फसवलं, आपल्याला जसं भिवा पाटलांनी फसवलं, हिम्मत पाटलांनी फसवलं, तसे हे जे सावकार मंडळी आहेत, पाटील मंडळी आहेत आणि त्या काळचे जे जमीनदार मंडळी आहे, हे सगळे लोकांना फसवतात आणि फसवून ते पैसा गोळा करतात. आणि तंट्यांनी सुरू केलं, त्यांनी अशा फसवून ज्यांनी सावकाऱ्या केल्या त्यांच्यावरती दरोडे टाकायला सुरुवात केली. मला एका गोष्टीचं विलक्षण साम्य आढळतं. वासुदेव बळवंत फडक्यांचं चरित्र तुम्ही 2-3 दिवसांपूर्वी ऐकलं. त्यांच्या चरित्रामध्ये हा समान उल्लेख आहे. वासुदेव बळवंत फडक्यांनी ज्या वेळेला 1871-72 नंतर त्यांच्या क्रांतिकार्याला क्रमाक्रमाने सुरुवात केली, त्यावेळेला वासुदेव बळवंत फडक्यांनी सुद्धा हीच गोष्ट महाराष्ट्रात केली होती. असे जे जुलमी सावकार आहेत, जे भ्रष्टाचारी सावकार आहेत, त्यांच्यावरती त्यांनी हल्ला केला आणि त्यांच्या घरातली संपत्ती त्यांनी लुटायला सुरुवात केली. आणि तंट्यांनी या पद्धतीनं हळूहळू आपलं काम वाढवायला सुरुवात केली. आता जसं तंट्याचं काम वाढायला सुरुवात झाली तसं त्याला पकडण्यासाठी सुद्धा या इंग्रजांच्या बाजूनं हालचाली सुरू झाल्या. आता मी मगाशी सांगितलं की तो जो प्रदेश होता तो 2-3 ताब्यात होता. म्हणजे एका बाजूला होळकरांचं संस्थान होतं, एका बाजूला शिंद्यांचं संस्थान होतं आणि काही मधलाच जो भाग होता तो इंग्रजांच्या ताब्यात होता. आणि त्या तिन्ही हद्दीमध्ये तंट्याचा संचार होता आणि त्याच्यातल्या एका हद्दीमध्ये बेग नावाचा एका इन्स्पेक्टरला हे काम मिळालं. आता बेगने असं ठरवलं की काही करायचं आणि या तंट्याला पकडायचं आणि त्याच्या सगळ्या हालचाली त्याने सुरू केल्या. मग त्यांनी काय केलं, असे खबरी नेमले. तुम्ही शब्द ऐकला की नाही मला माहिती नाही, पण पोलिसांच्याकडे असे खबरी असतात, आहे की नाही? आपल्या वर्गात सुद्धा बाई यांना असं केलं असं सांगणारे जसे असतात ना, तसे खबरी असतात पोलिसांचे. तर त्यांना पैसे दिले, आपल्या खिशातनं काढून पैसे दिले की कुठं तंट्या भेटला का तुम्ही मला सांगा, त्याची हिशोब द्या. आणि हळूहळू तंट्याला पकडण्यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी सुरू करायला सुरुवात केली. पण तंट्या इतका हुशार होता. आणखीन एक तंट्याच्याकडे गोष्ट विलक्षण होती. वासुदेव बळवंत फडक्यांच्या चरित्रात पण ती सापडते आणि तंट्या भिल्ला यांच्या चरित्रात पण ती सापडते. वासुदेव बळवंत फडके असतील किंवा तंट्या भिल्ला असतील, यांनी सावकारांचे पैसे घेतले. आपण म्हणू शकतो की त्यांनी दरोडा टाकला, पण तो दरोडा टाकून केलं काय त्या पैशाचं, हे सगळ्यात महत्त्वाचं. दरोडा टाकून जर स्वतःसाठी वापरला तर त्यांना तुम्ही दरोडेखोर म्हणणार, पण वासुदेव बळवंत फडक्यांनी सुद्धा तेच केलं आणि तंट्या भिल्ल यांनी पण तेच केलं. आपल्याकडे जे आलेले पैसे होते त्यांनी गरजू लोकांना द्यायला सुरुवात केली. मग त्यांच्या लक्षात आलं की लोकांना गरज कशाची असते, ज्यावेळेला पावसाळा सुरू होतो त्यावेळेला पेरणी करायची असते, शेतामध्ये बियाणं विकत आणायचं असतं, खतं विकत आणायची असतात. कुणाकडे बैल नसतो, कुणाकडे नांगर नसतो, कुणाकडं आणखीन प्रकारचे वेगवेगळी साधनं नसतात. हे साधनं विकत घ्यायला तंट्यांनी पैसे द्यायला सुरुवात केली आणि लोकांना सांगितले की तुम्ही सावकाराच्याकडून पैसे घ्यायचे नाही, तुम्ही माझ्याकडून पैसे घ्यायचं,
तुम्ही तुमच्या शेतीतनं उत्पन्न काढा आणि माझे पैसे परत जमा करा, मी पुढच्या गरजू माणसाला देणार. त्यामुळे हळूहळू तंट्याच्या सगळ्या या चांगल्या गोष्टीचा परिणाम सगळीकडे व्हायला लागला. अजून एक विलक्षण गोष्ट तंट्यांनी केली. मागच्या आठवड्यामध्ये एक महत्त्वाचा सण झाला आपला, बहिणीनं भावाला राखी बांधण्याचा. तंट्यांनी असं ठरवलं की आपली पत्नी भिकी सोडून या प्रदेशातल्या म्हणजे या निमाड भागातल्या सगळ्या ज्या मुली आहेत त्या आपल्या बहिणी आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला मुलीचं लग्न असतं त्यावेळेला त्याच्या बापाला असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न अतिशय थाटामाटात केलं पाहिजे, तिला जास्तीत जास्त दागिने दिले पाहिजेत, तिला जास्तीत जास्त भेटवस्तू दिली पाहिजेत, जास्तीत जास्त लोकांना जेवायला बोलवलं पाहिजे, त्यांना प्रेमाने जेवण दिलं पाहिजे, हे सगळ्यांना वाटत असतं. तंट्यांनी असं ठरवलं की ज्या कुठल्या गावामध्ये लग्न असेल त्या मुलीला आपण भेटवस्तू म्हणून आपण पैसे द्यायचे, त्याच्यातनं तिनं दागिने घेऊ दे, त्याच्यातनं तिनं लग्नाचा खर्च करू देत. आणि याला हळूहळू एक मोठं स्वरूप प्राप्त झालं. आणि तुम्ही जर बारकाईनं बघितलं असेल तर ज्या वेळेला भाचीचं लग्न असतं का नाही, भाची म्हणजे आपल्या बहिणीची मुलगी जी असते तिला भाची म्हणतात. तर मामा काय करतो, भाचीच्या लग्नात खर्च करतो. तुम्ही पण बघता, आज देखील होतं तसं. हा आपला कोण आहे, तंट्या मामा आहे. आणि आपसूक तंट्या मामा अशा प्रकारची बिरुदावली कुणी न सांगता रूढ झाली आणि सगळे म्हणायला लागले की तंट्या मामा आमचा आहे, तो मदत करणार. आणि त्यांनी जी भेटवस्तू दिलेली असायची त्याला हिंदी भाषेमध्ये मामेरा असा शब्द आहे. मग त्याच्यामध्ये दागिने असायचे, त्याच्यामध्ये कपडे असायचे, त्याच्यामध्ये फळफळावळ असायचं, धान्य असायचं. असं प्रत्येक लग्नामध्ये मदत करायला लागला. आणि हळूहळू काय झालं की जसं हा इन्स्पेक्टर बेग प्रयत्न करत होता तंट्याची माहिती सांगण्याचं, तसं इन्स्पेक्टर बेग काय करतोय हे सांगणारे जास्त लोक तंट्याच्या बाजूला झाले. अरे इन्स्पेक्टर बेगनी माणसं इकडे सोडली. तंट्याला आधीच कळायचं. मग तंट्या तिकडून निघून जायचा. तंट्या भिल्ल आणि त्याची फौज सगळीकडे निघून जायची. हळूहळू तंट्या भिल्लाच्या लक्षात असं आलं की लोकांना आपला धाक वाटला पाहिजे. आणि मग त्यांनी सुरुवात केली की आपण या मार्गाला का लागलो, आपली इच्छा काय होती. आपली इच्छा असं होती की आजोबांचं कर्ज फेडायचं, स्वतःची जमीन स्वतःच्या ताब्यात घ्यायची, कष्ट करायचे आणि सुखासमाधानं राहायचं, आपल्या कष्टाच्या पैशामध्ये सुखासमाधानं राहायचं. पण आपल्याला फसवलं कोणी, आपल्या फसवलं हिम्मत पाटलानं फसवलं. या हिम्मत पाटलाचा आपण हिशोब करायचा. म्हणून एके दिवशी रात्री तंट्या, त्याचा मित्र बिजिनिया, दौल्या हे सगळे त्या गावामध्ये गेले. रात्रीची वेळ होती, भुईफल नावाचं गाव, रात्रीची वेळ होती. अगदी झोपलेले होते, डाराडूर झोपलेले लोक होते. दारावरती आवाज आला, ठक 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 ठक. कुणीतरी आतनं कोण आहे असं ओरडलं. तंट्या आहे असं म्हटल्यानंतर आवाज, अरे बापरे अरे बापरे असा आरडाओरडायला लागला. पण शेवटी दारावरती जोरजोरात हात पडायला लागले. शेवटी नाईलाजानं दरवाजा उघडायला लागला, कारण कुऱ्हाडींचे घाव आता काही क्षणात पडणार दरवाजावरती असं लक्षात आलं. दरवाजा उघडला. हिम्मत पाटील आणि त्याचा मुलगा गोविंद बाहेर आला. हिम्मतदाजी आज आलो, आज तुमचा हिशोब पुरा केल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. हिम्मतदाजी लगेच म्हटला, अरे तंट्या चूक झाली, सोडून दे सोडून दे, माफ कर, एकदा माफ कर असं सांगायला लागला. पण तंट्या मात्र आज काहीतरी ठरवून आलेला होता. पण या हिम्मतदाजीनं चलाकी केली. एके बाजूला त्यांनी नाटक केलं, हात जोडून माफी मागायचं आणि पळायचा प्रयत्न केला. बिजण्याला एकदम राग आला. बिजण्या नाहीतरी होताच गरम डोक्याचा. त्यानं बंदूक काढली, बंदूक आलेली होती, बंदूक झाडली आणि एकदम एक गोळी सोडली. ठव असा आवाज आला आणि हिम्मत पाटील तिथंच पडला. जिवंत होता, लागलं होतं पण मेला नव्हता, परंतु गंभीर जखमी झाला होता. मग त्या गोविंदला बोलवलं आणि गोविंदला सांगितलं, घरामध्ये जेवढे पैसे आहेत ते सगळे लुबाडून मिळवलेले पैसे, ते पैसे आम्हाला दे. गोविंद आता घाबरला. सगळी घरातली मंडळी घाबरलेली होती. आणि तंट्या भिल्ल आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्यशैलीमध्ये अजून एक साम्य होतं. त्यांनी कुठल्याही घरावरती दरोडा टाकलेला असू दे, स्त्रियांना कधीही त्यांनी त्रास दिलेला नाही. कुठल्याही मुलीचा हात धरलेला नाही, कुठल्याही मातेला हात लावलेला नाही. फक्त पुरुष मंडळी जे आडवे आले त्यांना मात्र त्यांनी ठोकून काढलेलं आहे. तंट्या भिल्ल आणि त्यांच्या लोकांनी सुद्धा हेच पथ्य पाळलेलं होतं की कुठल्याही महिलेला मुलीला हात लावायचा नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. सगळ्यांनी गपचूप घरातले दागिने काढून दिले, पैसे काढून दिले आणि हे सगळेजण पसार झाले. जखम एवढी तीव्र झालेली होती, गंभीर झालेली होती की दुसऱ्या दिवशी हिम्मत पाटील मरण पावला. ब्रिटिशांचे पोलीस आले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली. मग सगळं लक्षात आलं. आता हे सगळं इन्स्पेक्टर बेगनी करूनसुद्धा काही बदल झाला नाही, म्हणून इन्स्पेक्टर बेगची झाली बदली आणि त्याच्या जागी याला दुसरा एक इन्स्पेक्टर शेर अली. हा शेर अली अतिशय हुशार होता. त्यांनी काय केलं, अजून माणसं नेमली आणि तंट्याची आपल्याला कुठं ना कुठं तरी खबर मिळते का हे सांगायला सुरुवात केली. आणि एके दिवशी त्याला माहिती मिळाली, अरे त्या संगरूर गावामध्ये ना त्या बाहेरच्या झुडपामध्ये कोणतरी 2-4 लोक लपलेले आहेत, नक्कीच ते तंट्याचे लोक असतील किंवा तंट्यासुद्धा असेल.
जशी त्या शेर अलीला खबर मिळाली तसं त्यानं ताबडतोब आपला सगळा फौजफाटा घेतला, त्या झुडपावरती हल्ला केला आणि खरंच त्या ठिकाणी 2-4 जण होते. तिथं जी काय थोडा वेळ चकमक झाली ती झाली आणि त्याच्यामध्ये 2 लोक पकडले गेले. त्याच्यातला एक होता बिजनिया आणि दुसरा होता दौल्या. एकदम मोठा घबाड हाती लागल्यासारखं शेर अलीला एकदम आनंद झाला आणि शेर अली यांना पकडून नेला. आता तोपर्यंत तंट्याला या पोलिसांच्यापैकी कुणीच बघितलेलं नव्हतं. त्यामुळे लोकांना असं वाटलं की ह्या तंट्यालाच पकडलं, पण नंतर खुलासा झाला हा तंट्या नाही, हा बिजनिया आहे. मग यांच्यावरती खटला चालला. हिम्मत पाटलावरती त्यांनी हल्ला केला होता, हिम्मत पाटलाचा मृत्यू झाला होता आणि मग खटला चालला आणि त्याच्यामध्ये बिजनियाला फाशी देण्यात आलं आणि दौल्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. असं करून ते 2 माणसं घेतली. तंट्याला इतकं दुःख झालं, आपला सख्खा भाऊ मरण पावावा अशा प्रकारचं दुःख तंट्याला झालं आणि तंट्यांनी ठरवलं हा जो शेर अली आहे ना ह्याला आता धडा शिकवलाच पाहिजे. अरे तू असशील शेर, मी कोण आहे, मी 1.25 शेर. मग तंट्यांनी एके दिवशी काय केलं, तंट्यांनी एके दिवशी शेर खान जो होता, शेर अली जो होता, ज्या ठिकाणी राहत होता तिकडा सकाळचा पत्ता सांगितला आणि एके दिवशी हा शेर अली आपल्या घरी उठला आहे, सगळा आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून आता कामाला लागण्याच्या तयारीत आहे. एक म्हातारा माणूस काठी टेकीत अगदी तिथे जवळ आला. बुढे बाबा कोण हो? बुढे बाबाने विचारलं कौन आहे आप? मैं शेर अली. असं विचारल्यानंतर त्या शेर अलीला त्या म्हाताऱ्या माणसाने सांगितलं आपण कोण आहे? तुम्ही इन्स्पेक्टर आहात का? मी तुम्हाला शोधतोय. तो तंट्या आहे ना त्यांनी मला पण त्रास दिला आहे, मला पण त्यांनी इतका त्रास दिला आहे आणि मला लक्षात आलं आहे की तुम्ही त्या बिजनियाला जसं पकडलं तसं तुम्हीच एवढे पराक्रमी आहात, तुम्ही तंट्याला जरूर पकडणार, मी तुम्हाला दाखवतो ठिकाणा. शेर अलीला एकदम आता आनंद झाला. आनंद अशासाठी झाला कारण ब्रिटिश सरकारने इनाम ठेवलेलं होतं तंट्या बिल्ल्यांना पकडण्याचं. इनाम किती रुपयाचं होतं? 500 रुपयाचं होतं. मगाचपासून मी सोन्याचा भाव तुम्हाला 3-4 वेळा सांगितला त्यावेळेचा. आता तुम्ही फक्त नंतर हिशोब करा, तुम्ही हुशार मुला. नुसतं पैशाचं इनाम नव्हतं, त्याच्याच बरोबर ब्रिटिश सरकारने 2,500 एकर जमीन देतो असं सांगितलं होतं. 2,500 एकर म्हणजे तुम्हाला समजायला सोपं म्हणून सांगतो, सगळं वारजे सगळं कोथरूड जरी एकत्र केलं तरी त्याच्या पुढं जागा राहील, त्याला म्हणायचं 2,500 एकर. एवढी जागा देतो असं इनाम दाखवलं होतं. इतकं ब्रिटिश सरकार तंट्याला घाबरत होतं. शेरारीला वाटलं झालं आपल्याला आता जमीन मिळणार, आपल्याला पैसे मिळणार आणि मग त्या म्हाताऱ्या माणसाच्या मागे अरे जल्दी कर. तो म्हातारा माणूस अहो मी म्हातारा, मी कसं जोरात चालू असं करत काठी टेकत जंगलात हळूहळू. बरं बक्षिसात कोणाला वाटेकरी नको म्हणून या शेर अलीने बरोबर पण कोणाला घेतलं नाही. तो जंगलात आत अरे अजून किती लांब, आता इथं आलंच साहेब, अजून किती लांब, आता आधी इथं आलंच साहेब, असं करत जंगलात गेला. तोपर्यंत तो शेर अली झाला आता घामाघूम आणि अशा एका टेकडीवरती जाऊन तो शेर अली खाली आणि तो म्हातारा माणूस वरती. एकदम म्हातारा माणूस पलटला, मी आहे तंट्या, पकडून दाखव मला, आणि एकदम झपाट्यानं हात पुढं केला आणि शेर अलीची जी कमरेला बंदूक होती ती बंदूक काढून घेतली आणि त्याच्यावरती रोखली. सिनेमात घडावं तशी गोष्ट झाली. शेर अलीला कळेनाच अरे हा म्हातारा माणूस तो तंट्या, त्याने आपल्याला फसवलं. त्याला इतका धक्का बसला की त्याला हालचाल करवेना. आता आपला जीवच जाणार ही त्याच्या मनात कल्पना येत होती. पण तंट्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. त्यानं सांगितलं कपडे उतारो. सगळे कपडे काढले त्याचे, भागव या असं करून त्याला बिना कपड्यानिशी भागवलं. आता तुम्ही लक्षात असं ठेवा की माणसाला सगळ्यात मोठा अपमान जो वाटतो ना तो कपडे अंगावर नसल्याचा. तुम्ही कल्पना करा की एखादा माणूस कपडे नसताना गावातनं फिरतोय, त्याला मान वाटेल का अपमान वाटेल? हा सगळ्यात मोठा अपमान आहे. आणि तंट्यांनी एका अर्थानं विलक्षण अपमान करून त्या शेर अलीला पाठवून दिलं होतं. हा शेर होता. आता नंतर जे ब्रिटिश सरकार होते ना त्या ब्रिटिश सरकारने पाहणी करायला लोक पाठवले आणि ते म्हणाले की भारतातले जे लोक आहेत ना, भारतीय इन्स्पेक्टर जे आहेत ना ते सगळे सामील आहेत, ते गपचूप त्या तंट्याला मदत करतात. आणि असा रिपोर्ट गेला नागपूरला आणि नागपूरचे जे मुख्य अधिकारी होते पोलिसांचे ते म्हणले आता त्या निमाड प्रांतातला पोलीस नको आपल्याला, आपण थेट मुंबईवरनं माणूस पाठवायचा. म्हणून तो थेट मुंबईवरनं माणूस त्याच्या ट्रेनमधनं बसून त्या इंदोरला यायला निघाला. आणि इंदोरला त्या ठिकाणी जवळ एक वाटेवरती गाव आहे, पाताल पाणी असं त्या गावाचं नाव आहे. त्या पाताल पाणीच्या ठिकाणी उतरायचं, तिथल्या छावणीत जायचं आणि तिथून सगळ्या गोष्टी करायच्या असं त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलेलं होतं. पाताल पाणी स्टेशन आलं. तो इंग्रजी अधिकारी आपल्या डब्यातनं उतरून असं बाहेर बघणार, तेवढ्यातच एक हमाल पुढं आला. साहेब आपण मुंबईवरून आला का? मला तुमचं सामान घ्यायला सांगितले, बघू द्या तुमचं कुठं सामान आहे. मग साहेबाच्या पेट्या वगैरे उचलल्या आणि तो हमाल जो होता तो हमाल त्या साहेबाच्या पुढं चालायला लागला.
हमाल म्हणला, साहेब मला माहिती आहे तुम्ही मुंबईवरनं आलाय, तुम्ही तंट्याला पकडायला आलाय. मला माहिती आहे त्या अमुक ठिकाणी एक माणूस राहतो ना, त्याच्याकडे तंट्या अधूनमधून येत असतो. ह्या माणसाला वाटलं, अरे आज आपण कामगिरीवरती आलो आणि आज लगेच खबर मिळाली उद्या तंट्याला पकडायचं, एका दिवसात काम पूर्ण, लगेच 500 रुपये, लगेच 2500 एकर. तो म्हटला, मला सांग. पण साहेब असं रात्रीच्या वेळेला आपल्याला जाता येणार नाही. असं करा, तुम्ही आजची रात्र मुक्काम करा, तुम्ही दमून आलाय प्रवासानं, जरा विश्रांती घ्या आणि उद्या आपण दोघांनी जायचं, बरोबर कोणाला पण घेऊ नका. साहेबाला एकदम आनंद झाला. परत एकदम रिपीट ट्रेलर घडावा शेर अलीसारखा, तसा त्या इंग्रजाचा ट्रेलर. परत तो हमाल पुढे साहेब मागे, हमाल पुढे साहेब मागे, असं करत करत परत जंगलात गेल्यानंतर तो साहेब दमला, फिरून एकदम गोरा साहेब घामाघूम झाला, एकदम सगळ्या घामाच्या धारा व्हायला लागल्या, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. तो हमाल एकदम मागं वळला, मैं हूँ तंट्या, क्या करते हो बोलो. परत एकदा त्याची बंदूक काढून घेतली आणि भागोया असं करून त्याला परत पाठवून दिलं. आता तुम्ही कल्पना करा, एवढ्या एका मोठ्या अधिकाऱ्याला फसवणारा माणूस कोण होता? शाळेमध्ये न शिकलेला पण होता. आता असं न शिकलेल्या माणसानी, जो कधी सैन्यात गेला नाही, ज्यांनी कधी तशा अर्थाने बंदूक चालवली नाही, त्यांनी मला फसवलं, हे सांगण्यात मान आहे का अपमान आहे? त्या इंग्रज अधिकाऱ्याचा गोरा पान जो चेहरा होता तो अपमानाने काळा ठिक्कर पडला आणि काही न बोलता मुंबईला परत. असे दिवस गेले. तंट्या भिल्ल यांच्या जीवनावरती आणखीन एका महापुरुषाचा प्रभाव मला जाणवतो आणि तो महापुरुष म्हणजे ज्यांच्या कर्मभूमीमध्ये आपण राहतो, वावरतो, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? मावळे जमा केले आणि त्यांनी गनिमी काव्यानं लढायला सुरुवात केली. एकाच वेळेला महाराज पुण्यात आहेत, कात्रजला आहेत, का कोंडव्याला आहेत, का सिंहगडला आहेत, हे कोणाला सांगता येत नाही. शिवचरित्रातली गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तंट्या भिल्लाला पकडण्यासाठी इंग्रजांनी आता त्यांचा अधिकारी नेमला, हॅमिल्टन नावाचा अधिकारी. तो पण अधिकारी सगळा प्रयत्न करायला लागला. त्यांनी एक नवीन युक्ती शोधून काढली. तो म्हणला, प्रत्येक गावामध्ये एक चौकी निर्माण करायची आणि लोकांना असं सांगायचं की तुम्ही ऑनररी पोलीस ऑफिसर आहात, म्हणजे तुम्ही पोलिसाचं शिक्षण नसलं घेतलं तरी तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर अशी पदवी द्यायची. आणि त्यांनी एक लाल तबकडी तयार केली. लाल तबकडीवरती मजकूर लिहायचा, आज तंट्या इथे सापडला, आणि ती लगेच पाठवायची. म्हणजे आज वारज्यात दिसला, उद्या कोथरूडमध्ये दिसला, परवा नऱ्यामध्ये दिसला, असं पाठवायचं आणि सगळ्या लोकांनी एकमेकांना मदत करायची. तंट्या भिल्लांनी छत्रपती शिवाजी महाराजांची युक्ती अवलंबली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लोक असं म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराज एकाच वेळेला 2-2 ठिकाणी दिसतात. तंट्या भिल्ल यांनी तशीच गोष्ट केली. एकाच वेळेला त्यांनी आपला जो सगळे साथीदार होते त्यांचे 2, 3, 4 भाग केले. एकाच वेळेला एकाच दिवशी 4 ठिकाणी एकाच पद्धतीने त्यांनी हल्ला करायचा, लोकांना लुटून यायचं आणि मी तबकडी नुसती फिरून इकडून तिकडे फिरायची. तिथून कोथरूडला, कोथरूडून वारज्याला, वारज्यावरून नऱ्याला, नऱ्यानं आंबेगावला, परत वारज्याला, असं करत. पण तंट्या मात्र कुठे सापडायचा नाही. हॅमिल्टन महाराज परेशान झाले. आता ही गोष्ट आणखीन वरती गेली आणि त्यावेळेला आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ, तिथून मेजर श्रीप्रसाद नावाचे एक मेजर नेमण्यात आले. आता हे मेजर श्रीप्रसाद जे होते ते म्हणाले की अजून आपल्याला जास्त प्रयत्न करायचे. मग त्यांनी काय केलं, प्रत्येक 3 गावांच्या मागे एक पोलीस ठेवायचा आणि एका पोलिसाच्या हालचालीच्या आधारावरती त्यांनी सगळ्यांना एकमेकांना सूचना द्यायची. परंतु जसे एका बाजूला पोलीस वाढत होते तसं दुसऱ्या बाजूला तंट्याला माहिती देणारे लोक वाढत होते. कारण तंट्या लोकांचा आता कोण झालेला होता? तंट्या मामा झालेला होता. आणि मामाला ही सगळी भाचे कंपनी जी होती ती भाचे कंपनी सगळी त्याला मदत करायची आणि पोलीस कुठं जाणार आहेत, काय करणार आहेत, कशा प्रकारे हल्ला करणार आहेत, हे सगळं त्यांना कळायचं. आणि मग हे श्रीप्रसाद इतके हैराण झाले की त्यांना कळेनाच आपण काय करायचं. वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, पण तंट्या काही सापडायचं नाव घेऊना. आज या गावामध्ये, उद्या त्या गावामध्ये जवळपास 2000 चौरस किलोमीटरचा सगळा प्रदेश होता. त्या प्रदेशामध्ये मुक्त संचार होता. या सगळ्या संचाराच्या दरम्यान तंट्यांनी आपल्या लोकांना मदत करायची, वेळेला उपयोगी पडायचं. जे शहाणेपणाने वागतील त्यांना सोडून द्यायचं, अशा प्रकारे काम सुरू केलं होतं. त्यामुळे चांगली माणसं तंट्याला मदत करत होती आणि वाईट माणसं घाबरून होती. किती घाबरून होती तर तंट्यांनी एका गावावरती हल्ला केला, मालगाव नावाचं गाव. लक्ष्मण पाटील त्या गावातला जो पाटील होता त्याचं नाव लक्ष्मण पाटील, त्याच्याबरोबर एक पोलीस बसलेला होता. त्या पोलिसावरती हल्ला केला. लक्ष्मण पाटलाला पोलिसाला मदत करतो म्हणून त्याचं नाक कापलं. दुसऱ्या दिवशी पोलीस आले. कुणी हल्ला केला माहीत नाही साहेब. घर कुणी जाळलं माहीत नाही साहेब. काल रात्री चिमणी पडली. चिमणी म्हणजे त्यावेळेचा जो दिवा असायचा ना त्याला चिमणी म्हणायची, तेलाचे दिवा असायचे. ते तेलाचा दिवा पडला आणि घर पेटलं. कुणीही तंट्याचं नाव घेईना.
इतका दरारा सगळीकडे झाला. शेवटी हे श्रीप्रसाद जे होते ते निराश झाले. ते म्हणाले आपल्या हातून आता काही काम होत नाही, आपण जायचं आणि आता परत इंदोरला राहायचं. आता अशी जवळपास तंट्याच्या आयुष्यामधली 1878पासनं पुढची 10 वर्ष जवळपास गेलेली होती. 10 वर्षाच्या काळामध्ये हजारो पोलीस, ज्याच्यामध्ये ब्रिटिश होते, भारतीय पण होते, पण ते मात्र तंट्याला पकडू शकले नाही. आणि शेवटी एका अर्थाने हार मानून ते श्रीप्रसाद जे ते इंदोरला जाऊन राहिले. कारण इंदोर त्यावेळेला होळकर संस्थानाची राजधानी होती, तिथे जाऊन राहिले. पण आता हळूहळू वयाचा परिणाम दिसायला लागलेला होता. तंट्याचं वय आता 46-47 वयाचं झालेलं होतं. इतके वर्ष म्हणजे गेले जवळपास 10-12 वर्ष जंगलातनं पळायचं, नुसतं पळायचं. आज 25 किलोमीटर, उद्या 50 किलोमीटर, पुन्हा 60 किलोमीटर. बरं एके ठिकाणी 2 दिवसापेक्षा जास्त राहता येत नाही, जेवायला कधी मिळेल सांगता येत नाही, राहायला कधी मिळेल सांगता येत नाही. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि तंट्या अतिशय दमलेला झाला होता. आणि त्याच्या मनात यायला लागलं होतं की हे ब्रिटिश जे आहेत ना ते आपल्यावरती अन्याय अत्याचार करतात, पण होळकर आहेत ना ते आपले राजे आहेत. शिवाजी महाराज होळकर आज सध्या राज्यावरती आहेत, आपण जाऊ त्यांची माफी मागू, ते आपल्याला अभय देतील आणि आपल्याला ते काहीतरी जागा देतील, जमीन देतील, आपण तिथं राहू, शेती करून आपलं आयुष्य जगू. असे विचार हळूहळू त्याच्या मनामध्ये होते. आणि एके दिवशी असं फिरत फिरत एका गावामध्ये तो गेला, उस्कली नावाचं ते गाव. त्या गावामध्ये लांबनच असे बत्त्या पेटवलेल्या, मशाली पेटवलेल्या आणि ढोल ताशा वाजवल्याचा आवाज यायला लागला. तंट्यांनी विचारलं काय आहे, तर तंट्याला असं कळलं की त्या गावचे जे पाटील आहेत ना त्या पाटलाच्या मुलीचं लग्न आहे आज. आता तंट्यांनी काय मानलेलं होतं, या प्रदेशातल्या सगळ्या मुली ज्या आहेत त्या कोण आहेत, माझ्या भाच्या आहेत, म्हणजे त्या भाचीच्या लग्नात मी गेलं पाहिजे. आता मी आज लग्नाच्या दिवशी आलो आहे, आपण जायचं आणि त्या भाचीला भेटायचं. म्हणून त्या लग्नाच्या वरातीत तो बघायला गेला की कशा प्रकारे वरात चालली. तर एकदम तो थबकला आणि थबकल्यानंतर त्याने बघितलं तर काय, तिथं 2 पोलिसासारखे दिसणारे लोक होते. पोलीस नव्हते पण पोलिसासारखे दिसणारे लोक होते. आणि त्यांनी एका माणसाला असा हातकड्या घालून पकडलेलं, साखळदंड पकडलेलं होतं. तो दिसायला तंट्यासारखा दिसत होता. त्याला वाटलं की आता हा कोण आहे, तर जुन्या काळामध्ये सोंग काढायची पद्धत होती. तुम्ही बघितलं का नाही कल्पना नाही. सोंगाडी माणसं, मग ते आज फौजदाराचा वेश घेतील, उद्या आणखीन कुठला वेश, सावकाराचा वेश घेतील, असे ते सोंग काढलेलं होतं. एकाने तंट्याचं सोंग घेतलेलं होतं आणि दोघांनी पोलिसाचं सोंग घेतलेलं होतं. आणि ते 2 पोलीस त्या तंट्याला पकडून जातात असं ते देखावा दाखवत होते. आणि एकदम एका क्षणी त्या तंट्यानं, म्हणजे त्या सोंग घेतलेल्या तंट्यानं अशा साखळ्या भिरकावून टाकल्या, पकडा मला, असं करून तो निष्ठून गेला. लोकांनी टाळ्यांचा गजर केला, कडकडाट केला आणि त्यांच्या अंगावरती असे पैसे वळून देतात. तुम्ही बघितलं का नाही, पैसे वळून देतात, एकदम बक्षिसा वर्षा गेला. तंट्याला एकदम आनंद झाला, अरे आपलं पण सोंग काढायला लागले. राजा महाराजांचं, रामकृष्णाचं सोंग जिथं काढतात तिथं माझं सोंग काढायला लागले. तंट्याला आनंद झाला. तो पुढे झाला, कुणाचं लग्न आहे, पाटलाच्या मुलीचं लग्न आहे. कुठे आहे मुलगी, तिथं बसली, त्या डोलीमध्ये बसली. आता तिकडे त्या डोलीची पद्धत असते, मुलीला बोलवा, मला तिला भेटायचं आहे. मुलीकडे निरोप केला की तंट्या मामा आला आणि तुला भेटायचं आहे. मुलगी म्हटली भेटणार नाही. एकदम शांतता पसरली. लोक विचार करायला लागले की अरे आजपर्यंत या तंट्यांनी अनेक लोकांचं नाक कापलं, अनेक लोकांना शिक्षा दिली आणि त्याला भेटायलाही मुलगी नाही का म्हणते. तंट्याला पण आश्चर्य वाटलं की अरे आपण मामा म्हणून आपल्या भाचीला भेटायला गेलो आणि ह्या मुलगी आपल्याला भेटायला नाही का म्हणते. तो जवळ गेल्यानंतर त्या मुलीनं सांगितलं की कैसी बहादुरी, आप औरतों पे हात उठाते हो. एकदम तंट्या मागे सरकला, कारण त्याची शिस्त होती की महिलांच्यावरती हात लावायचा नाही. मग त्या मुलीनं नाव घेऊन सांगितलं, अमक्या गावामध्ये तुझ्या माणसांनी एका महिलेला त्रास दिला आहे. तंट्या एकदम संतापला आणि त्याने रागाने विचारलं, कोण गाय दावा. तंट्याचा आवाज ऐकूनच सगळे घाबरले आणि एकदम एक जण पुढे आला. त्याचं पण नाव योगायोगाने लक्ष्मण होतं. तो लक्ष्मण म्हणाला, मैं था सरदार. असं म्हटल्यानंतर तंट्या इतका रागावला, आपल्या कमरेची तलवार काढली. कोणचा हात था, त्यानं उजवा हात पुढे केला. एकाच घावामध्ये तिने हात तोडला. आपल्या माणसांनी जरी महिलांना त्रास दिला तरी त्यांच्या चुकीला शिक्षा नाही, हे जेव्हा आमचा समाज लक्षात घेईल त्या दिवशी भारतामध्ये महिलांवरचे अत्याचार संपतील. अशा प्रकारची शिकवण तंट्याने दिली होती. मग त्या मुलीनं सांगितलं सगळं, तंट्याने तिची माफी मागितली आणि आपल्याला जी काही शक्य ती मदत केली. आता या सगळ्या प्रवासाच्या आयुष्यामध्ये त्याचा मुलगा जो होता किसन, तो मोठा झालेला होता. त्याचं लग्न ठरलेलं होतं आणि त्याची पत्नी जी होती भिकी, तिला वाटत होतं की मुलाच्या लग्नाच्या दिवशी तरी तंट्याने यायलाच पाहिजे. पोलिसांना पण माहिती होतं की आज तंट्या येणारच, कारण मुलीचं लग्न आहे. शिवना नावाचं एक छोटंसं गाव, त्या गावामध्ये ते लग्न. तिथला पाटील हा तंट्याचा मित्र होता, त्या दिवशी लग्न होतं म्हणून पोलिसांचा पुष्कळ बंद होत होता.
ते शोधत होते की तलवार धरलेला, बंदूक घेतलेला, दाढी वाढवलेला असा कोणतरी माणूस येईल. नंतर संध्याकाळची वेळ झाली, गावामध्ये एक अशी बंद बैलगाडी आली. त्या छपरी गाडी असं त्याला म्हणायचे, पूर्ण झाकलेली असते. आणि त्या काळात असं होतं की महिला ज्या वेळेला गाडीतनं प्रवास करायच्या बैलगाडीतनं, त्यावेळेला ती गाडी पूर्ण झाकलेली असायची. आत कोण महिला बसली ती दिसायचं नाही, फक्त जो गाडीवान असतो तो बाहेर दिसायचा. मग त्या गाडीनं विचारलं कोण आहे तुम्ही, त्यांनी सांगितलं अमक्या गावानं आलो, त्या गावच्या पाटलातल्या घरातल्या ह्या दोघी महिला. ठीक आहे. मग जसं असं उचलल्यासारखं केलं आणि त्या 2 महिला आत गेल्या लग्नामध्ये. त्या 2 महिला नव्हत्या, मगाशी जो म्हातारा झालेला होता, मगाशी जो हमाल झालेला होता, त्यांनी आज महिलेचा वेश घेतलेला होता. आणि आपल्या मुलाच्या लग्नात एका महिलेचा वेश घेऊन तंट्या भिल्ला यांना उपस्थित राहावं लागलं. ते लग्न पार पडलं. तंट्या अनेक मैल लांब गेल्यानंतर पोलिसांना खबर लागली. हिंदी सिनेमात जसं दिसतं ना की सभी कारवाई पुरी होने के बाद, तसं पोलीस तिथं हजर झाले. पण करतात काय, हातावर हात चोळण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. हजारो पोलीस ज्याला पकडू शकली नाही त्याला पकडलं कोणी. भारताचा हा शाप आहे असं म्हटलं पाहिजे, भारताचं हे दुर्दैव असं म्हटलं पाहिजे. भारताला त्रास जेवढा बाहेरच्या लोकांनी दिला आहे त्याच्यापेक्षा हानी भारतीयांनीच आपल्या देशाची केली. परी एकच नसते जगात उणे, गाजविता अधिकार, असं की गीताची ओळ मला आठवली. तंट्याची एक मानलेली बहीण होती, सख्खी बहीण तर काही तंट्याला नव्हती. एक गाव होतं, त्या गावाचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे इथलंच गाव आहे, पण ते इथलं गाव नाही आहे, ते मध्य प्रदेशला गाव आहे. पण त्या गावाचं नाव पण बाणेर असं नाव होतं त्या गावाचं नाव. त्या बाणेर गावामध्ये गणपत सिंह राजपूत नावाचा एक माणूस राहत होता. आणि त्याची जी पत्नी होती ना, त्या पत्नीनं तंट्या भिल्लला भाऊ मानलेलं होतं. आणि आपल्याकडे भावाचे 2 दिवस महत्त्वाचे मानलेले आहेत. एक सांगितला मगाशी रक्षाबंधन आणि दुसरा भाऊबीज. भाऊ कुठेही असला तरी या 2 दिवशी बहिणीची भेट घेतलीच पाहिजे. ही पद्धत आपल्याकडे शेकडो वर्षापासून चालत आली. त्या गणपत सिंहाला आता मोह सुटला आणि तो म्हटला दरवर्षी राखी पौर्णिमेला तंट्या आपल्या घरी येतो. आता ब्रिटिश सरकारने इनाम पण लावलेलं आहे, इनाम पण वाढवलेलं आहे. आणि तंट्यांनी पण आधीच्या एका भेटीमध्ये सांगितलं होतं की आता मी म्हातारा होत चाललो, आता पूर्वीसारखं पळता येत नाही, पूर्वीसारखं मला दिसत नाही, पूर्वीसारखी मी तलवार चालवू शकत नाही, बंदूक चालवू शकत नाही. मला जर होळकर महाराजांनी अभय दिला ना तर मी होळकर महाराजांच्याकडे जाईल, मी त्यांना स्वतःला त्यांच्या हवाली करेन आणि सन्मानानं ते जिथं देतील तिथं मी राहायला तयार आहे. गणपत सिंग राजपूतांनी हेच हेरलं आणि तो म्हटला की मैं आपकी मदत करूंगा. आणि त्यांनी संधान बांधलं. हे जे कॅप्टन श्रीप्रसाद, मेजर श्रीप्रसाद जे होते ना, ते जाऊन बसले होते इंदोरला, पण त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या मेजर श्रीप्रसादांना सांगितलं की आता राखी पौर्णिमा आहे, त्या राखी पौर्णिमेच्या दिवशी तंट्या नक्की घरी येणार आहे, तुम्ही मला आधी नोकरी द्या, मी तुम्हाला बरोबर खबर देतो. आता हे मेजर श्रीप्रसाद जे होते त्यांनी जरा सगळी माहिती घेतली आणि त्यांच्या लक्षात असं आलं की खरंच दरवर्षी राखी पौर्णिमेला हा तंट्या यांच्या गावी येतो बरं का, या महिलेला तो बहीण मानतो. त्याला त्यांनी खात्री केली आणि त्याला नोकरी पण दिली, त्याला बक्षीस दिलं आणि त्याला सांगितलं कधी राखी पौर्णिमा. मग दिवस ठरला. दिवस ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल कालचीच तारीख होती काय, काल परवाचीच तारीख होती काय. दिवस होता 10 ऑगस्ट 1889चा. त्या दिवशी राखी पौर्णिमा होती. आणि मग 9 ऑगस्टलाच रात्री हे पोलीस या गणपत सिंग राजपूताचं घर आणि आजूबाजूच्या 2-3 घरामध्ये ते दबा धरून बसले. 10 ऑगस्टचा दिवस उजाडला आणि हे सगळ्या पोलिसांची चुळबुळ सुरू झाली. आता कधी येतो तंट्या, कधी येतो तंट्या, कधी येतो तंट्या, पकडायला त्याला. असं करता करता 10 ऑगस्टचा दिवस उजाडला, सूर्य डोक्यावर आला, सूर्य मावळला, रात्र झाली, दिवस संपला. का रे खोटं बोलतो का असं पोलीस ओरडा लागले. नाही, आज नाही आला तर उद्या पण नक्की येणार तो. पोलीस म्हणले ठीक आहे, अजून 1 दिवस वाट बघायची. 10 ऑगस्टचा दिवस मावळला, 11 ऑगस्टचा दिवस उजाडला. 11 ऑगस्टचा दिवससुद्धा संध्याकाळ झाली, अंधार झाला. त्या काळी आजच्यासारखी वीज नव्हती, सगळ्या गावामध्ये अंधार, फक्त तेलाचे दिवे सगळीकडे पेटलेले असायच्या, मशाली पेटलेल्या असायच्या, चुलीचा उजेड असायचा, शेकोटीचा उजेड असायचा. आणि त्या उजेडामध्ये काही माणसं येताना गणपतसिंग राजपूतच्या घराकडे दिसली. 2-3 जण होते. आणि आला, शेवटी तंट्या आला. तंट्याला विचारलं गणपतसिंगाने, देर क्यों कर दी, कल काम था इसलिए नहीं आया. आणि असं आत करून आता बहिणीकडून आपण राखी बांधून घ्यायची, तिला काहीतरी भेटवस्तू द्यायची, आनंदाने जेवायचं, एक मुक्काम करायचा आणि निघून जायचं, हे तंट्याच्या मनात आलं. पण ते मात्र प्रत्यक्षात आलं नाही. गणपत सिंगांनी सगळ्या पोलिसांना इशारा केला आणि हजारो पोलीस ज्यांना पकडू शकले नव्हते 10-11 वर्ष, त्याला पकडून कुणी दिलं, एका भारतीयांनीच पकडून दिलं, ज्याच्या पत्नीनं त्याला भाऊ मानलेलं होतं. म्हणजे आपल्याकडे नात्याच्या हिशोबात मेहुण्यानंच पकडून दिलं आणि तंट्याला त्या ठिकाणी पकडलं. आणि पटकन रात्रीच्या रात्री
त्या छोट्या गावातनं, बाणेर गावातनं जवळचं मोठं गाव जे आहे त्या खांडव्याला त्याला नेण्यात आलं. त्याला तार पाठवायची, आजच्यासारखे मोबाईल नव्हते, तार पाठवायची व्यवस्था होती. तार पाठवली गेली. मेजर श्रीप्रसाद तातडीने तिथे हजर झाले. त्यांनी लोकांना ओळखायला बोलवलं की हा तंट्याची खात्री करा, नाही तर आत्तापर्यंत 2-3 वेळा फटफटी झाली, दुसऱ्याच माणसाला तंट्या म्हणून पकडून घेऊन आले. ते खात्री झाली. तंट्याला मग नंतर इंदोरला नेण्यात आलं. इंदोरला चर्चा झाली. वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती गेली. टेलिग्रामवर टेलिग्राम, पत्रांवर पत्र, इकडून तिकडे. खांडव्यामध्ये त्याला पकडलं आहे, पण इंदोरमध्ये नेलं आहे. इंदोरमध्ये शिवाजी महाराज होळकरांची त्यांची भेट झाली. शिवाजी महाराज होळकरांना तंट्यांनी काय सांगितलं, महाराजांनी त्याला काय उच्चारलं हे इतिहासामध्ये लिहिलेलं नाही, पण कदाचित तंट्याने हात जोडले असतील. महाराज, मी आपल्या प्रजेला काही त्रास दिला नाही, जे लोक चोर होते, लुटारू होते, त्यांना मी शिक्षा दिली, तुम्ही न्याय करा महाराज, अशी विनवणी नक्की तंट्याने केली असेल. पण होळकर जरी राजे झाले तरी ते इंग्रजांचे मांडलिक होते. इंग्रजांचं त्यांना ऐकावंच लागत होतं. शिवाजीराजे होळकर यांना काहीही करता आलं नाही. त्यांना तंट्याला ताब्यात द्यावं लागलं. शेवटी इंग्रज सरकारने सांगितलं की याला खांडव्यामध्ये ठेवणं धोक्याचं आहे, कारण खांडव्याच्या आजूबाजूला सगळ्या गावामध्ये ह्याचे सगळे लोक आहेत आणि ते लोक जर एक वरतून जर त्या तुरुंगावरती आले तर ते तुरुंगातनं त्याला पळून नेतील, म्हणून त्याला जबलपूरला हलवा. मग जबलपूरला हलवण्यात आलं. जबलपूरमध्ये त्याच्यावरती खटला चालवण्यात आला. खटला कशाचा चालवण्यात आला तर बऱ्याच वर्षापूर्वी तंट्यानी त्याच्या पत्नीची जी मैत्रीण होती यशोदा, तिला त्रास देणारी गजरी नावाची बाई होती, तिचं नाक कापलेलं होतं, त्याचा खटला चालवण्यात आला. मग साक्षी पुरावे झाले. 2-4 दिवसात खटला मिटवण्यात आला आणि इंग्रज अधिकाऱ्यांना पाहिजे होतं की एवढा त्रास देणारा तंट्या आहे, त्याला काय झालं पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण ते इंग्रज न्यायाधीश होते, त्यांनी काय विचार केला मला माहिती नाही. त्या न्यायाधीशांनी मात्र याला जन्मठेपेची शिक्षा दिली. लिंडसे नील असं त्यांचं नाव. त्यांनी जन्मठेपेची शिक्षा दिली. परत वरच्या साहेबांचं टेलिग्राम, पत्र, इकडून माणसं तिकडे, असं पुन्हा एकदा खटल्याला चालवा. आणि आता नवीन खटला चालवण्यात आला. कुठला नवीन खटला चालवण्यात आला, हिम्मत पाटलाला अनेक वर्षापूर्वी मारण्यात आलेलं होतं आणि त्याच्यासाठी बिजनियाला फाशी देण्यात आलेलं होतं. दौल्याला जन्मठेप झाली होती. तो खटला परत एकदा चालवण्यात आला आणि तंट्या भिल्लच्या टोळीतल्या माणसांनी त्याचा जीव घेतला, म्हणून तंट्या पण दोषी आहे असा जगातला अभूतपूर्व निकाल या इंग्रज न्यायाधीशांनी दिला. हे इंग्रज जगभर सांगत हिंडतात की आमचं राज्य म्हणजे कायद्याचं राज्य आहे, आमचं राज्य म्हणजे न्यायाचं राज्य आहे. अशा लोकांनी धडधडीत अन्याय केला आणि त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. ही बातमी नागपूरमध्ये पोचली. नागपूरमधले वकील लोक एकत्र आले आणि त्यांनी अर्ज केला, त्यांनी अपील केलं न्यायालयाला की तुम्ही चुकीचं करताय. जर पूर्वी हा खटला चालला, गुन्हा साबित झाला आहे, शिक्षा पण झालेली आहे, परत तुम्ही खटला चालवून दुसऱ्या माणसाला शिक्षा देऊ शकत नाही. पुन्हा तो खटला गेला त्या लिंडसे नीलकडेच, कारण ज्यांच्याकडे खटला गेला ते नेमके रजेवर, आता किती योगायोग बघा, ते नेमके रजेवर, त्यांचा जादाचा कामाचा भाग, ज्याला ॲडिशनल चार्ज म्हणतात, तो पुन्हा लिंडसे नीलकडेच. म्हणजे लिंडसे नीलनी केलेली चूक दुरुस्त करा याचा अर्ज पुन्हा कोणाकडे, लिंडसे नीलकडे. आता एखादा माणूस कसा कबूल करेल की मी चूक केली होती, काल चूक केली आणि आज मी आता बरोबर करतो. लिंडसे नीलनी पण आपला जो आधीचा निकाल होता तो कायम ठेवला आणि त्यांनी फाशीची शिक्षा कायम केली. फाशीचा दिनांक ठरला. तंट्याला विचारलं की तुझी शेवटची इच्छा काय आहे. तंट्यानं असं सांगितलं, माझी शेवटची इच्छा अशी आहे की माझी पत्नी, माझा मुलगा आणि माझी सून यांना मला फक्त एकदा भेटायचं आहे. आता हे सगळे जबलपूरमध्ये होते. यांची पत्नी जी आहे ते खरगोन जिल्हा किंवा खांडवा याच्या जवळपासच्या, अंतर शेकडो किलोमीटरचं आहे. आजच्यासारखी तेवढी वाहतुकीची सोय नाही. आता इंग्रजांना काही झालं तरी हा दिवस पुढं ढकलायचा नव्हता, कारण जसं तंट्या मामांना फाशी झाली ही बातमी सगळीकडे पसरली. प्रत्येक गावामधनं 5, 25, 50, 100 लोक यायला लागले. हजारोंच्या संख्येने त्या जबलपूरच्या रस्त्यांवरती लोक दाखल झाले. आता लोकांनी सगळ्यांनी नुसता धोंडा जरी उचलला तरी इथं आता काही राहत नाही, इंग्रजांचं राज्य, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळं तंट्याला सांगितलं की ते लोक येऊ शकत नाहीत, त्यामुळं आता तुला फाशी देणार आहे. आणि शेवटी तो दिवस उजाडला 4 डिसेंबर 1889. त्या दिवशी भल्या पहाटे तंट्या मामाला फाशी देण्यात आलं. आणि भारताच्या इतिहासामध्ये भिल्ल समाजामध्ये जन्मून एका अर्थानं शिक्षण न घेताना परंतु स्वतः जीवनाचं शिक्षण घेऊन ज्यांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध आणि भारतीयांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध सशस्त्र संघर्ष केला, 11 वर्ष इंग्रजांच्या साम्राज्याची यशस्वी झुंज दिली, त्या तंट्या मामांचं निधन किंवा त्यांचं मृत्यू त्या दिवशी झाला. हा अतिशय हुतात्म्याचा दिवस आहे. आपल्या मराठीमध्ये एक विलक्षण कविता आहे. त्या कवितेमध्ये असं म्हटलं आहे, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. तंट्या मामाचं जीवन बघताना एका साधा मनुष्याच्या जीवनामध्ये कसे बदल होत गेले
जीवनामध्ये ध्येयाची प्रेरणा कशी निर्माण झाली, संघटना कशी निर्माण केली, स्वातंत्र्याचा काही एक मर्यादित अनुभव 10-11 वर्ष कसा निर्माण केला आणि यशस्वी संघर्ष कसा केला, याचं उदाहरण तंट्या मामा भिल्ल यांच्या जीवनातून आपल्याला मिळतो. आणि यांच्या जीवनामध्ये दिव्यत्वाची प्रचिती येते. म्हणून या तंट्या मामा भिल्ल यांच्या पुढे आपले हात नकळतपणे जोडले केले पाहिजेत. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. धन्यवाद.